Ayat
चरणी के धावत काल तू मागे मागे कयाच्या चिंतने कर तुझ दिसू कयाच्या चिंतने कर तुझ दिसू जळ तुझ राशू पात कालच्या उरले वेगळे आडित कालच्या उरले वेगळे आडित वैकुंठ नायक जयातंती दयाच्या चिंतने कर तुझ दिसू दयाच्या चिंतने कर तुझ दिसू जळ तुझ राशी पाच तुकाम्ही देव भक्ताचा संगम तुकाम्ही देव भक्ताचा संगम नाम तुझे तुकाम्ही देव भक्ताचा संगम पवित्र देहवानी पुण्यवंत पवित्र देहवानी पुण्यवंत पवित्र देहवानी पुण्यवंत पवित्र देहवानी पुण्यवंत भोवदे अच्युत सर्व काळ भोवदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने करतील योगी दयाच्या चिंतने करतील योगी
वाणी पुण्यवंत जोबदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे आणिक वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठ्ठला विठ्ठला पुण्यवंत जोगदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग या नैमित्तिक उत्सवाकरता संकीर्तनाला घेतलेला आहे. आजचं जे औचित्य आहे आजचा अत्यंत पवित्रतम असा दिवस आहे. हिंदू धर्मामध्ये आजच्या दिवसाला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. फार थोड्या लोकांना ते माहित आहे. आजचा दिवस जो आहे हा रथसप्तमीचा दिवस आहे. रथसप्तमीच्या दिवशी या महाराष्ट्रातल्या अनेक सुवासिनी स्त्रिया सूर्यनारायणाची उपासना करतात. एकूणच 7 दिवस हा समारंभ चालू असतो. नवरात्राचे 9 दिवस जसे उपवास असतात
तसे माघ शुद्ध प्रतिपदेपासून ते रथसप्तमी पर्यंत हा उत्सव चालू असतो. खरं म्हणजे हिंदू शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की एकूण 33 कोटी देव आहेत. पण 33 कोटी देव आहेत हा आकडा अनऑथोराइज आहे. या आकड्याला धर्मशास्त्रामध्ये काहीही मूल्य नाही. खरं म्हणजे महाराजांनी जो आकडा सांगितलाय तो प्रचंड मोठा आहे. महाराजांचा अभंगातला आकडा आहे तो प्रचंड मोठा आहे. त्यांनी असं म्हटलंय 33 कोटी देवचामुंडा अष्टकोटी भैरवो. म्हणजे 33 कोटी देव आणि 33 कोटी चामुंडा, 33 66 आणि 8 कोटी भैरव, म्हणजे ही यादी झाली 74 कोटी. बरोबर आहे ना? ही 74 कोटीची यादी झाली आणि ही ज्युनियर देवांची यादी आहे. गणपतीपर्यंत सगळे देव मोडले तर बाबा महाराज याची यादी एवढी मोठी होईल की हिंदू धर्माची लोकसंख्या कितीही वाढली तरी प्रत्येकाच्या वाट्याला एक एक देव येऊन बरेच देव शिल्लक राहतील एवढी संख्या आहे. पण तुम्ही एक सर्वांनी लक्षात घ्या, असं नाही. आपल्या आर्य संस्कृतीनं जी आर्य सनातन संस्कृती आहे या आर्य संस्कृतीमध्ये एकूण 5च देव मानलेले आहेत. तुम्ही इथे सगळे सुज्ञ लोक इथे जमलेले आज संकीर्तना करतात. माने आबांच्याकडची रथसप्तमी लोक वाट पाहत बसतात या दिवसाची, अशी ही रथसप्तमी आहे. खरं म्हणजे या रथसप्तमीच्या पवित्र अशा मुहूर्तावर अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर माझ्या सभोवती बसलेले मला दिसत आहेत. वारकरी संप्रदायाचे या प्रभागातील एक अत्यंत नामवंत कीर्तनकार हरिभक्तीपरायण बाबा महाराज गजवलीकर त्यांची व्यस्तता असून उपस्थित आहे. खरं म्हणजे हा अगदी व्यावसायिक दृष्ट्या बोललो तर धंदेबाईक सीझन आहे. ते धंदा सोडून बसले. खरं म्हणजे त्यांना बोलवायला मान्याबाला धंदा नाही. ते आपला सगळा दृष्टिकोन सोडून इथं बसले. शिक्षण क्षेत्रात एक मान्यवर व्यक्तिमत्व आमच्या आप्पांच्या रूपाने इथं उपस्थित आहे, ज्यांचा सत्कार आज आयोजित केलाय. असं एक गान तपस्वी व्यक्तिमत्व बापूंच्या रूपानं उपस्थित आहे. आणि बहुतांश असं असतं, तुम्हाला सांगतो बाबा महाराज असं असतं बरं का, बहुतांश असंच दिसतं. एकदा सत्कार झाला ना की माणसं परत येत नाही. पण दादा परत आले. असं घडतं कधी बरं का, असं घडतं की एकदा सत्कार झाला तांदूळ पडले इकडे कोणी फिरकत नाही. पण आता तुम्हाला काय सांगू, खरंच तुम्हाला काय सांगू, या उत्सवाची एवढी गोडी आहे, इतकी गोडी आहे. खरं सांगू का, ही गोडी न कळलेली माणसं इकडे लक्ष द्या. इतकी गोडी आहे तुम्हाला सांगतो या लोकांची. आबांच्यावर असणारी सदिच्छा, इतकं प्रेम आहे आबांचं की रथसप्तमी कधी येते असं वाट बघत बसतात. असं मी म्हणालो, हे अतिशयोक्तीने म्हणालो नाही. माझ्याकडे सबळ पुरावा आहे, पुराव्याशिवाय बोलणार नाही. आणि पुराव्याशिवाय बोललो तर माझं तुम्ही ऐकणार नाही. या दिवसाची लोक किती वाट बघतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच कार्यक्रम आहे म्हणून पार्टी आप्पा कालच येऊन गेले. ते काल संध्याकाळी 6 वाजता आले होते. इथं मंडप नाही म्हणल्यानंतर त्यांनी विचारलं कार्यक्रम रद्द झाला का. ते माने आबा म्हणाले कार्यक्रम उद्या आहे. ते 24 तास अगोदर आले. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला का. या कार्यक्रमाविषयीची लोकांच्या अंतःकरणात असणारी आस्था हे त्याचं दर्शक आहे. मी तुमच्याशी संवाद साधत होतो, लक्षात ठेवा. आर्य सनातन संस्कृती जी आहे या सनातन संस्कृतीनं एकूण 5 देव प्रमुख मानलेले आहेत. याला पंचायतन देवता असं म्हणतात. नीट ऐका, याला पंचायतन देवता असं म्हणतात. हे 5 कोणते देव आहेत बाबा त्याचा विचार केला पाहिजे. त्यातला पहिला देव आहे श्रीमन महागणपती. दुसरा देव आहे शंभू महादेव. तिसरा देव आहे महाविष्णू. चौथा देव आहे आदिशक्ती आणि 5वा देव आहे सूर्यनारायण. हे 5 देव आहेत. इथे कुणी गुरुजी असेल त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील हे 5च देव प्रमुख आहेत.
याला पंचायतन देवता असं म्हणतात. आता त्याची क्रमशः काही माहिती देतो. हे जे देव आहेत त्यांचे भक्तही तसे असतात. बापू भक्तही तसे असतात. गणपतीची उपासना करतात ना त्याला गणपती असं म्हणतात. जे गणपतीची उपासना करतात त्याला गणपती असं म्हणतात. त्याने गणपतीची उपासना करायची, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, ते गणपती. जे लोक शिवाची उपासना करतात त्याला शैव असं म्हणतात. जे विष्णूची आराधना करतात त्याला वैष्णव असं म्हणतात. आपण सारे वैष्णव आहोत. आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे म्हणजे आपण वैष्णव आहोत. जे विष्णूची उपासना करतात त्याला वैष्णव असं म्हणतात. जे शक्तीची उपासना करतात त्याला शाक्त असं म्हणतात. हे शाक्त असं म्हणतात. आणि जे सूर्यनारायणाची उपासना करतात त्याला सौर असं म्हणतात. मला बोलणं कळलं? त्या उपासना तशा आहेत, लक्षात ठेवा. जे गणपतीची उपासना करतात ना त्यांनी गळ्यामध्ये पोवळ्याची माळ घालावी. जे विष्णूची उपासना करतात त्यांनी तुळशीची माळ घालावी. जे शिवाची उपासना करतात त्यांनी रुद्राक्षाची माळ घालावी. आणि सूर्याची उपासना करतात त्यांनी स्फटिकाची माळ गळ्यात घालावी. असे काही निर्णय आहेत. त्या उपासना आहेत. मला जास्त बोलायचं नाही. मला या दिवसाचं औचित्य सांगायचं आहे. ते तुम्हाला कळलं पाहिजे. प्रतिपदेपासून ते आजच्या दिवसापर्यंत स्त्रियांनी उपवास करायचे. आणि आजच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी अंगणामध्ये रांगोळी घालून त्याच्यावर शेणी ठेवून त्या पेटवून त्याच्यावर सुगड ठेवून त्याच्यामध्ये दूध ठेवायचं आणि ते दूध उतू घालवायचं. अशा स्वरूपाची ती उपासना आहे. आणि आज 7 दिवसाचे उपवास सोडायचे. मी एक सांगू का, थोडस मी वैज्ञानिक दृष्ट्या बोलतो. गणपती काय, शिव काय, विष्णू काय, आदिशक्ती काय, ह्या देवता ज्या आहेत आणि सूर्यनारायण 5वी देवता आहे. बरोबर आहे ना? आहे ना? पण बाबा महाराज एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, हे 4 देव दिसत नाही, एक मात्र रोज दिसतो. एक मात्र रोज दिसतो. बापू, एक माणूस माझ्याकडे आला होता. लोक रोजच येतात. एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हणला, महाराज तुम्ही देव बघितलाय का? मी म्हणलं रोज पाहतो. तो म्हणला मला दाखवाल काय? मी जरूर दाखवेन. उद्या ये सकाळी 6:30 वाजता. तो 6लाच आला. उजाडताच, थंडीचे दिवस. मी स्नान करून बाहेर होते, तो आलाच. देव दाखवताय ना? मी त्याला म्हटलं देव यायला अजून अर्धा तास वेळ, बैस. तो असा दाराकडे बघत राहायचा, कधी देवी. 6:30 झाले, माझी संध्या झाली, पूजा झाली. त्याला बाहेर घेऊन आलो. पंच उषक काल झाला होता आणि समोर सूर्यनारायण उभत होता. तांबड बिंब समोर दिसत होतं. मी त्याला म्हटलं तो पहा देव. तो म्हणलं वेळ लागलं का? हा देव आहे का? तुम्हाला म्हटलं हा देव आहे का? मी म्हटलं हा देव नाहीये का? नाही म्हटलं हा देव नाही. मग देव नाही कसं ते सांग? मी म्हणतो हा देव आहे. तर हा देव नाही, हा सूर्य आहे. अरे बाबा, हा सूर्य मलाही माहिती आहे, पण आपल्या संस्कृतीने त्याला देव मानताय. तुम्हाला एक गोष्ट सांगता, लोक तुम्हाला सांगतो काय वाद करतील हे सांगता येणार नाही. माझ्या एका मित्रानं एका पुस्तकाचं मुखपृष्ठ तयार केलं. ते नवग्रहाचं मुखपृष्ठ होतं आणि त्याच्या 9 ग्रह दाखवले होते. त्याच्यामध्ये सूर्य दाखवला होता, चंद्र दाखवला होता, त्याच्यामध्ये मंगळ दाखवला होता, शनी दाखवला होता. एका सुज्ञ माणसाने येऊन सांगितलं हे चित्र बरोबर नाही, हे चित्र बरोबर नाही. का चित्र बरोबर नाही? त्यामुळे सूर्य याच्यात दाखवलाय नवग्रहात. म्हणजे आहे दाखवलाय. तो म्हणला सूर्य ग्रह नाही, तो तारा आहे. त्याचं मान्य आहे, तारा मान्यच आहे. आमचं विज्ञानाचं पुस्तक तेच सांगतंय, भूगोलाचं पुस्तक तेच सांगतंय की सूर्य काय आहे? तारा आहे. त्यासाठी सूर्य तारा आहे. ते जे चित्रकार होते ना ते सुद्धा कलमी होते. तुम्हाला सांगतो, ही कलाकार माणसं खरोखरच कलमी असतात. त्याच चित्रकारानं सांगितलं माझं चित्र बरोबर. नवग्रह काढायला सांगितले, मी काढले, त्या सूर्य काढला. सूर्य तारा आहे का ग्रह आहे? हा तुझा दुराग्रह. सूर्य तारा आहे का ग्रह आहे? हा तुझा दुराग्रह आहे. आणि तुला जर हा तारा आहे हे पटत असेल आणि ग्रह नाही हे पटत नसेल तर तुला एक गोष्ट सांगतो, कदाचित तू तुझी एखाद्या गुरुजीकडनं पत्रिका काढ आणि त्या पत्रिकामध्ये ग्रहाची शांती असेल तर ती ग्रहाची शांती गुरुजीकडनं करून घे. मग तिथं सूर्य मांडतात का नाही हे तुला कळेल. दृष्टांत संपला.
आपल्या सनातन संस्कृतीने सूर्य देव मानलाय, लक्षात ठेवा. आणि त्या सूर्याची उपासना करणं असा हा कालखंड, त्या कालखंडाची आज परिसमाप्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. आजच्या दिवसाचा औचित्य सांगितलं. आता अभंगाचा विचार सुरू करतो. नेहमीप्रमाणे कीर्तनाला उशीर झालाय उशीर, कारण काही तासत नाही. 6चं कीर्तन 6:45ला सुरू झालं, उशीर झाला. आणि उशीर झाला नाही तर आपण भारतीय नाही. उशीर झाला नाही तर आपण भारतीय नाही. कधीतरी आपण ह्या वेळा पाळल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. माझ्या हातात खूप थोडा वेळ आहे. खरं म्हणजे आजच्या कीर्तनाचं वर्णन करायला पाहिजे. 1 तास पुरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. एक 60 मिनिटं मी तब्बल 60 मिनिटं बोलणार आहे. आपण जीवाचे कान करून ऐका. संतांचे अभंग असे असतात की त्या अभंगाला वेगवेगळ्या प्रकारचे पैलू असतात. हिरा जसा असतो त्या हिऱ्याला तो जेव्हा हिरा पैलू पाडतो आणि वेगवेगळ्या पैलूतून त्या हिऱ्याचं वेगवेगळ्या स्वरूपाचं दर्शन होत असतं. हा जो अभंग आहे हा एक चांगल्या प्रकारचा हिरा आहे आणि त्याला पैलू पाडले तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार होऊ शकतो. माझ्या समोर 3 पैलू आहेत, त्या पैलूचा विचार करणार आहे. 3 पैलू मला या 1 तासाच्या वेळात अभ्यासले जातील असं वाटत नाही, पण मी पैलू सांगून जातो. या अभंगाच्या पैलूचा विचार 3 दृष्टिकोनातून करता येईल. त्यातला पहिला पैलू असा आहे की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलं. हा पहिला पैलू आहे. दुसरा जो पैलू आहे त्या संतांचं स्मरण केलं असता काय फल प्राप्त होतं, हा दुसरा पैलू आहे. आणि तिसरा पैलू आहे या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाचा आणि संतांचा संबंध काय आहे याचं दर्शन घडवलंय, हा तिसरा पैलू आहे. या 3 पैलूपैकी किती पैलू अभ्यासता येतील हे वेळेवर ठरवूया. फक्त विचार करायला सुरुवात करू. पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. इथे तमाम वारकरी लोक जे उपस्थित आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून बोलतो. वारकरी संतांनी जे संतत्वाचं लक्षण मानलंय त्या संबंधी मी बोलतोय. जरा बारकाईने ऐका. मुद्दा असा आहे की वारकरी संप्रदायाचं संतत्व, वारकरी संप्रदायाचं साधुत्व हे बाह्य वेशावर अवलंबून नाही. हा पहिला मुद्दा आहे. माझं बोलणं कळतंय ना? वारकरी संप्रदायाचं संतत्व आणि वारकरी संप्रदायाचं साधुत्व हे बाह्यांगावर अवलंबून नाही. जरा तुकाराम महाराजांची वाणी कठोर आहे पण ती बोलली पाहिजे. मला माफ करा, तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलतो. तुकाराम महाराज असं म्हणाले, भगवं घातल्यानं जर साधू झाला असता तर गावात तांबडी कुत्री काही कमी आहेत. परखड अपशब्द आहे तुकाराम महाराज. जर भगवं घातल्याने साधू होत असेल तर गावात तांबडी कुत्री कमी आहे. आणि पुढचं बोलू, आता ही विटंबना म्हणावी. वरी भगवा झाला नामी, संतांचे शब्द येतो. मी आपणशी आता बोलत होतो की संत वाङ्मय असं आहे की प्रत्येक प्रकरणावर आपण म्हणाले एक प्रबंध ग्रंथ लिहिता येईल. वरी भगवा झाला नामी, कदाचित वरून तो नामानं भगवा झाला असेल पण अंतरी वश्य केला कामी, तया म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. हे संतांचे शब्द आहेत. वारकरी संप्रदायाचे एक श्रेष्ठ असे पुरुष, वैकुंठवासी, प्रातस्मरणीय सदानंद महाराज आळंदीकर. बापू गुरुजी एक गोष्ट सांगायची, आता ऐकण्यासारखी गोष्ट. गुरुजी म्हणायचे महाराष्ट्र असा वेडा आहे, ते म्हणजे महाराष्ट्रात लोक चमत्कारिक आहेत. ते वेड्याला साधू म्हणतील, साधूला वेडा म्हणतील. म्हणजे मी चमत्कारिक बोललो बरं. गुरुजी वेगळा शब्द वापरतो, सांगावाची इच्छा नाही मला तर सांगू नाही जातो. आता काय कशाला ठेवायचं. म्हणजे महाराष्ट्राचे लोक चक्रम आहेत. गुरुजी काय म्हणायचे, महाराष्ट्रातले लोक चक्रम आहेत. ते वेड्याला साधू म्हणते, साधूला वेडा म्हणते. साधू कळणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. मी अनेकदा सांगून आलो ठिकठिकाणच्या व्याख्यानामध्ये, शेजारी बसलेला माणूस कळत नाही तर संत कधी कळणार. माणूस नाही कळत, संत कधी कळतो.
मला आलेला अनुभव सांगतो. दादा माझा अनुभव सांगतो बरं. हे माझा अनुभवाचं कीर्तन आहे. मी कधी पाठ करून कीर्तन केलं नाही, स्वभावात नाही. सांगतो तुम्हाला गोष्ट. चालतो. आता एक काही 4-6 महिन्यापूर्वी घटना घडली. नानासाहेब एक घटना घडली ते सांगतोय. पुण्याला माझ्या गाडीने जात असताना समोरून एक गाडी आली आणि चौकात भेट झाली एका माझ्या मित्राची. मला माहित नाही तो मित्र आहे. सिग्नलला गाड्या समोर समोर आल्या. काय काही घटना बाबा महाराज इतक्या सुंदर आहेत की त्या घटनाच कीर्तन होत. त्या घटना कीर्तन होत. कळलं का? आता घटनेत घटना सांगतो सर. एक फार मोठे महाराज वारले. त्यांच्या अंत्ययात्रेला आम्ही गेलो. ते कधी न भजनात आलेला माणूस त्या दिवशी अंत्ययात्रेला. ते पुढे भजन चालू होतं ना बापू. आता तिथलं भजन कसं असणार? सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला ठरलेलं आम्ही जातो आमच्या गावा. दादा काय वेगळं असेल का? पण ते अभंग वाचले, ते गायलेले अभंग तो माणूस ऐकत होता, कधीच भजनात न आलेला. तो मला तिथं बसल्यानंतर म्हणला, महाराज काय संतांनी अभंग केले. माझं वाक्य फार फार महत्वाचं वाक्य आहे. काय म्हणजे संतांनी अभंगातून अनुभव सांगितले. या अनुभवाचं वर्णन किती आहे. माझ्या मनात विचार आला. तो माणूस मोठा होता, मी बोललो नाही. कधी कधी मोठी माणसं असतात ना, त्यांच्याविषयी बोलायचं असतं पण बोलता येत नाही. उगीच तोंडात ठेवावं लागतं. तुम्हाला काय अनुभव सांगितला संतांनी अभंगातून, काय अनुभव सांगितला. मी म्हणलं एक तरी बरं झालं, तुम्हाला येण्यापूर्वी अनुभव आला. हे तरी काय कमी आहे. नाही तिथं जाण्यापूर्वी कमी नाही. मग त्याला एक वाक्य सांगितलं, ते मला तुम्हाला सांगायचंय. वाक्य फार महत्वाचं आहे, वाक्य फार मोलाचं आहे. संतांनी अभंगातून अनुभव सांगितले हे विधान चुकीचं आहे. काय म्हणतो तुम्हाला ऐकताय ना? ऐकणं ही एक स्वतंत्र श्रेणी आहे. संतांनी अभंगातून अनुभव नाही सांगितले. आता ऐका, त्यांचे अनुभवच अभंग झाले, हे खरं. त्यांचे अनुभवच अभंग झाले. तो समोरून आला माणूस, त्याने हात असा केला. मला वाटलं की कोणीतरी श्रोता असेल. भेटतात लोक श्रोते म्हणून. आणि महाराज लोकांची सर्वात मोठी अडचण हीच आहे. कोणीतरी पटकन भेटतं विचारतात, ओळखलं का? समोर आला की पहिला प्रश्न, ओळखलं का? पण खरं सांगू का, आम्ही सुद्धा इतके तयारीची लोक आहोत. महाराज वर्ग अति तयारीचा. कुणी असं भेटलं की आम्ही सांगतो, तुम्हाला कसं विसरू. म्हणजे दोन्ही बाजूनी सेट. फक्त त्या माणसाने विचारलं ना माझं नाव काय, तर आमचं पण भांडवल जपतंय. तो विचारत नाही, हा भाग वेगळा. सांग तुम्हाला कसं विसरू. तो माणूस आला, गाडी पार्क कर म्हणून सांगितलं ड्रायव्हरला. गाडी बाजूला केली, त्याची गाडी आली, नमस्कार केला. मला विचारलं, ओळखलं का? मी म्हटलं मला नाही ओळखताय. मी माझं जे झालं ते सांगतो. मी कधी कोणाला असं म्हणत नाही जे आता सांगितलं तुम्हाला कसं ओळखेल. मला ओळख पटली तर सांगतो, नाही ओळखलं तर सांगतो. मला नाही आठवत, कुठेतरी वेळ झाली असेल पण आठवत नाही मला. तुम्ही सांगा, मी तुम्हाला ओळखेन. मी त्याला सांगितलं मी काही ओळखलं नाही तुम्हाला. असं कसं? नाही ओळखलं बाबा. त्याने सांगितलं आपण दोघे जण एका शाळेत होतो, एका वर्गात आपण शिकलो. मग त्यांनी नाव सांगितलं आणि मग मला आनंद झाला की आपला एक शाळकरी मित्र भेटला. मला आनंद झाला. त्याने मला आपलं क्षेम आलिंगन दिलं. समोरच ते अशा घंट्या वाजवत होत्या, उसाचं गुराळ चालू होतं. खळाम खळाम ते चला म्हणले आता रस घेऊ. एवढ्या वर्षात भेटल्यानंतर नाही म्हणणं सुद्धा चूक आहे. चला म्हटलं. मला स्वभावात नाही असं कुठेतरी टपरीवर चहा प्यायचं. सगळ्यांनीच पाळावा असा काही नियम नाही.
एकदम काय चला म्हटलं घेऊ. रस घ्यायला आम्ही गेलो. मग त्यांनी मला सुरुवात केली बोलायला. त्याचं माझं संभाषण झालं ते फार चांगलं आहे. त्यांनी मला विचारलं काय करतोस आता. अशी ऐकायची सवय नाही राहिली. भाऊ त्यांनी मला विचारलं काय करतोस आता. मी ओळखला आता तो अगदी स्पेशली आपल्या गावरान भाषेत त्याचं नातं सांगायचं झालं तर लंगोटिया. लंगोटियाला मैत्रत्व असतं ना फार वेगळं असतं. काय करतोस आता. मी म्हणलं मी ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचतो, थोडं थोडं कीर्तन करतो, प्रवचन करतो, गावोगावी जातो. माझी पाळी होती. मी त्याला म्हणलं तू काय करतोस आता. त्याने काय सांगितलं आता हे पुण्याचं वेड्याचं इस्पितळ आहे ना त्याचा मी इन्चार्ज झालो. म्हणजे तो संदर्भ धरून कोणाला पाठवू नका माझ्याकडे. मी आता म्हणलं मी या इन्चार्ज झालोय या मेंटल हॉस्पिटलचा. ठीक आहे म्हणलं चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे म्हणलं. पिता पिता तो रस संपत आला तसं त्याने मला सांगितलं तुझं चांगलंय म्हणा. मला तो काय म्हणला तुझं चांगलंय. काय चांगलंय बाबा. तुला रोज शहाण्यांबरोबर बोलायचंय. आणि माझ्या नशिबी म्हणजे रोज वेड्याशी बोलायचं. रोज मला वेड्याबरोबर संवाद साधावा लागतो. माझं डोकं उठलंय म्हणले रोज बोलून बोलून. मग त्याने एक गोष्ट सांगितली मला. ती गोष्ट कीर्तनात सांगायची म्हणजे या अभंगाची पुष्टी होईल. त्याने गोष्ट सांगितली. मला एक दिवस काय झालं सगळे वेडे सोडले. त्यांच्या जे काही कक्ष असतील त्याच्यातून पण संपूर्ण कंपाऊंड आहे त्या मेंटल हॉस्पिटलचा आवाराला. ते सगळे वेडे बाबा महाराज सोडले. आता वेडेच नव्हते. बोलून चालून कोण असं डोकं खाजवायचं, कोण नाकच खाजवायचं, कोण असं मिसरीत लावायचं. वेडाचा प्रकार असतो. एक असा मुलगा बहुतेक क्रिकेट वेडा असा हाताने असा तो करायचा काहीतरी. एक बाई अशीच करतो. ती गहू पाकडत होती, हातात काहीच नाही, असे हातवारे करत होती. तो सांगत होता असे वेडाचे वेगवेगळे प्रकार. कळलं का. पण त्यांनी शेवटी एक मुद्दा सांगितला. म्हणजे मी माझ्या ऑफिस मधनं घरी जेवायला गेलो दुपारच्या वेळेस मधल्या सुट्टीत. त्याची क्वार्टर त्याच कंपाऊंड मध्ये. तो ऑफिसर असल्यामुळे तिथेच क्वार्टर. तिथे तो गेला. तिथून पायी पायी गेला. जाताना काय झालं त्या रस्त्यामध्ये एक वेडा बसला होता बापू. आणि हातामध्ये काठी घेऊन असा हलवत होता. एक काटूक घेतलं होतं आपलं चिपाड. हे काय चाललंय म्हणून तो तिथं माझा मित्र गेला. तिथं त्याला विचारलं काय करतोस रे. तो वेडा म्हणला मासे धरतो. हातातली काठी म्हणजे गड. कार्यक्रम चालू होता. हा माझा मित्र गेला जेवला परत आला तरी तो वेडा असच. आता यांनी गपचूप यावं ना माझ्या मित्रांनी. काही वेडाशी बोलायचं काम आहे का. पण हा पण त्यांच्यात राहून तसाच झालेला. संगती संग दोषानं. येताना परत त्याला विचारलं त्या वेड्याला काय करतोस रे. किती मासे धरले. जाताना काय विचारलं होतं काय करतो. तो काय म्हणला मासे धरतो. अर्ध्या तासाने आला विचारलं किती मासे धरले. तो वेड्याने त्याच्याकडे बघितलं आणि हसला. आणि त्यालाच म्हणला वेडाच आहे रस्त्यावर कुठे मासे भेटतात. वेडा बोलला त्याला. माझी गोष्ट संपली. मी काय म्हणत तुम्हाला कळलं का. तुम्हाला लक्षात नाही आलं. वेडाकडांची अक्कल नाही तर संत कधी कळणार हा मुद्दा आहे. वेडा आहे तो कळू आपण शकत नाही. त्या वेड्याच्या संवेदना जाणू शकत नाही. तर संत ही अवस्था ओळखणं किती पराकोटीचं आहे ह्याचा विचार आहे. आता मुद्द्याची गाठ घालतो. हातात वेळ कमी आहे. मी असं बोलत होतो वारकरी संतत्व बाह्यांगावर अवलंबून नाही ते अंतर्लक्षणावर अवलंबून आहे. आणि ही अंतर्लक्षणं जी सांगितली आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी आणि प्रमुखता विचार करायचा झाला तर आपण जे गीतेचे अभ्यासक आहात त्यांच्या दृष्टिकोनातून बोलतो. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात देवानी त्याचा सांगोपांग विचार केलेला आहे. मुद्दा सांगू का. या अध्यायात देवानी वारंवार योमद भक्त समे प्रिया असा उद्घोष केला.
वारंवार श्लोकाच्या खाली योमत भक्त समे प्रिय अशा स्वरूपाचा उल्लेख केलेला दिसतो. ही जी लक्षणं सांगितलीत ना, त्या लक्षणांतर्गत एक श्लोक मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिय. हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये शुची नावाचं पद आलंय. शुची, अनपेक्ष, शुची, हे जे शुची पद आहे, या शुची पदाच्या संबंधानं जे व्याख्यान केलंय ते या अभंगात आहे. त्याचा विचार करूया. शुची म्हणजे काय? शुची या शब्दाचा अर्थ पावित्र्य असा आहे. शुची म्हणजे पावित्र्य, शुची म्हणजे पवित्रपणा. संत पवित्र असतात हा मुद्दा सांगताना तुकाराम महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारची अभंग रचना या ठिकाणी केलेली दिसते. आता हा अभ्यास आहे, मी तुम्हाला क्रमाक्रमाने सांगतो. भजन करा. विठ्ठला विठ्ठला तुम्हाला काही मुद्दे सांगून जातो, लक्षपूर्वक ऐका. आपल्या शास्त्रानं काही गोष्टी पवित्र मानल्या आणि पावित्र्याच्या संबंधानं तुम्हाला शास्त्र प्रामाण्य अपेक्षित आहे. कोणती गोष्ट पवित्र असू शकत नाही. शास्त्राचं प्रामाण्य जर तुम्ही मानलं ना, तर ते मानावंच लागेल. लक्षात ठेवा, तुम्हाला त्याला पर्याय नाही दुसरा काय. हे खरं म्हणजे हा मुद्दा सांगायचा झाला तर एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल मला. लक्षात आलं का? पण मी आता संक्षेपानं बोलतोय. तुम्ही अभ्यास म्हणून ऐका. कीर्तन हा एक अभ्यास आहे, ती करमणूक नाही. तुम्ही हे जाताना घरी घेऊन जा तर माझ्या तुमच्या आल्याचा उपयोग आहे. पावित्र्याच्या संबंधानं काही निकष सांगितले शास्त्रानं. येऊ देत मुलं, चला एक टाळकरी पोरं, चला या, कमान चला, इकडे नाही, हे दुसरंच पाहिजे. काही पावित्र्याचे निकष सांगितलेले आहेत, ते निकष तुमच्या पुढे ठेवतोय. त्या सगळ्या बाबी तुम्ही लक्षात ठेवाव्या, तर कीर्तन आपल्याला कळलं. आपल्या शास्त्रानं काही धातू पवित्र सांगितले. धातू एक एक तुम्हाला मुद्दा स्पष्ट करतोय, म्हणजे संतांच्या पावित्र्याचा विचार तुमच्या पुढे बळ धरेल. आपल्याकडे काही धातू पवित्र सांगितले शास्त्राने, आणि सर्वात पवित्र म्हणून सोन्याचीच वर्णी आहे. धातू वर्गामध्ये सर्वात पवित्र काय असेल तर ते सुवर्ण मानतात. म्हणून शास्त्र असं बोलतं की सुवर्ण अंगावर धारण करावं. सुवर्ण अंगावर धारण करावं, अगदी हाबोपा असला तरी. वारकऱ्याला सोनं धारण करण्याचं काही बंधन नाही, घालू नये असा निर्णय नाही. काही लोकांचा विरोध असेल की वारकऱ्याने सोनं घालू नये. माझं वेगळं मत आहे, त्यांनी घालावं, पण माती समान मानावं. शब्द तसे आहेत ना, सोने रुपये आम्हा मृत्यूपे समान माणिक पाषाण खडे. याचा अर्थ घालू नये असा नाही, घालावं, पण त्याच्याविषयी ममत्व. जरा बोलू का? बोलतोच की आता बोलवलंय म्हणजे ऐकलंच पाहिजे. माझं असं वेगळं मत आहे, ज्याच्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्याच्या लेकराच्या अंगावर 4-2 टोळे जर असलं तर इतराच्या पोटात डबा उठायचं काय कारण आहे का नाही? विकास पूजक आहे का नाही? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा, हे भजनात म्हणतोय ना आम्ही. मग ज्याच्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, जरा खोडसा बोलू का बाबा महाराज? खोडसा, थोडस कदाचित एखाद्या लेकराच्या अंगावर जर नसेल ना, तर बहुतेक ते बापाने घरातनं काढून दिलेलं पोर असं. सोनं धारण करावं, कारण आहे त्याचं. कारण सांगतो. सोनं असं आहे की स्नान करताना त्या सुवर्णावरनं पाणी अंगावर जर पडलं तर त्याला सुवर्ण स्नान असं म्हणतात. अंगावर सुवर्ण असावं. आणि अत्यंत सरळ सांगतोय, सोनं इतकं पवित्र आहे, शास्त्रात त्याचे असे निर्णय आहे की सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं असं म्हणतात. सोनं मलिन होत नाही. सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. आणि खरं सांगू, सध्याच्या काळात तर घ्यावं. अर्ध्या थोडीशी अंगठी पडली म्हणताय 8,000 वर पाणी सोडतात. सोनं मलिन होत नाही, सोनं घाण होत नाही. सोनं अत्यंत पवित्र धातू आहे. थोडं आम्ही पुढे जातो. या धातू वर्गामध्ये अत्यंत पवित्र म्हणून तांब्याची वर्णी आहे. तांबा अत्यंत पवित्र आहे. म्हणून देवपूजेची उपकरणं जी आहेत
ती तांब्याची असावी असा निर्णय आहे. मी थोडा देव बाजूला ठेवतो आणि वैज्ञानिक दृष्ट्या बोलतो. तांब इतकं पवित्र आहे की त्या तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी 6 तासानंतर पूर्णतः निर्जंतुक होतं. म्हणून रात्री तांब्याच्या हांड्यात पाणी भरावं आणि सकाळी ते प्यावं असं आयुर्वेद बोलतो आहे ना. फक्त महिला वर्गाची माफी मागतो, माता भगिनींची तुमची माफी मागून बोलतो. फक्त घासायचा त्रास म्हणून आम्ही ती माळ्यावर टाकली. हे जिवंत सत्य आहे ना. तांब्याची भांडी घासायचा त्रास होतो म्हणून आम्ही ती माळ्यावर टाकली आहे ना. बापू माझं कीर्तन जास्त यशस्वी व्हावं असं वाटत नाही. उद्या साताऱ्यातले 10-20 हांडे जरी खाली उतरले ना तरी कीर्तन यशस्वी झालं. तांबा अत्यंत पवित्र आहे, लक्षात ठेवा. जागतिक कीर्तीची समस्या आहे जलप्रदूषण आज. पण तुम्ही त्या तांब्याच्या हांड्यात जर पाणी ठेवलं म्हणून लोकांनी आता तांब्याचे फिल्टर काढलेत बघा. ठिकठिकाणी तांब्याचे फिल्टर दिसतात. तांब हे अत्यंत पवित्र आहे. हा धातुविषयक निर्णय आहे. वस्त्रविषयक काही निर्णय दिले शास्त्राने आपल्याकडे. वस्त्राच्या संबंधाने निर्णय आहे. एका किड्याच्या तंतूपासून निर्माण होणारं रेशीम हे अत्यंत पवित्र मानलंय. एक किडा आहे, त्याच्या पार्श्वभागातून असा तंतू निघतो आणि त्या तंतूपासून तो किडा कोश निर्माण करतो आणि त्या कोशापासून रेशमाची उत्पत्ती होते. तो रेशीम अत्यंत पवित्र आहे. म्हणून देवपूजेचं कर, पितांबर, सोवळं जे असतं ते रेशमाचं असतं आहे ना. नानासाहेब बरोबर आहे ना. ते रेशीम कर, पितांबर, सोवळं म्हणून नेसायचं आणि मग पूजा करायचं, ते पवित्र आहे. म्हणून वारकरी कीर्तनकारांनी पण आता फेटे बांधतात, ते रेशमाचे असतात. हे रेशमाचे फेटे, रेशीम बांधव असा निर्णय, कारण ते पवित्र आहे. पूर्वी टाळकरी पण फेट्यात असायची. आता वारकरी पंथात हळूहळू स्थित्यंतर होत चालली. फेट्याच्या ठिकाणी टोपी आली, धोत्राच्या ठिकाणी लेंगा आला. अहो कीर्तनकारच नाडीचं धोतर नेसायला लागला. असं पुढचं काय बोलणार. हे वारकरी संप्रदायात आलेला आचाराचं प्रदूषण आहे. प्रदूषण आहे. हे रेशीम आहे, रेशीम वापरावा असा निर्णय आहे. पुढे जातो. या रेशमाच्या खालोखाल अत्यंत पवित्र म्हणून मेंढीच्या केसापासून निर्माण झालेलं लोकर, लोकरीची घोंगडी पवित्र मानतो. ही जी घोंगडी असते ना, इथे जैन टाकली बघा लोकरीची, ती पवित्र आहे. घोंगडी पवित्र असते. सोवळं नाही मिळालं, रेशमाचं सोवळं नसेल तर लोकरीची ढाबळी नेसावी असा निर्णय आहे. ढाबळी असते रेशमाची, ढाबळी. फार थोड्या लोकांना कळेल मी काय बोलतोय. रेशमाचं वस्त्र नाही मिळालं तर देवपूजा करताना लोकरीची ढाबळी नेसावी. त्या ढाबळीचा निर्णय असा आहे, ढाबळी धुवावी लागत नाही. ढाबळीचं पावित्र्य इतकं अप्रतिम असतं की ढाबळी नेसली, देवपूजा झाली आणि ढाबळी फेडली की ती अशी झटकावी. नुसत्या झटकण्यानं वायून ती पवित्र होते, इतकी ती पवित्र आहे. लोकर इतकं पवित्र आहे. म्हणून कीर्तनाच्या जागी ही घोंगडी त्याकरता टाकली जाते. त्याच्या पुढचं सांगतात, स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये घोंगडीच वापरावी असा शास्त्राचा निर्णय आहे. तिला विटाळ येत नाही. घोंगडी ही अत्यंत पवित्र आहे. हे वस्त्रविषयक निर्णय झाले. आपल्याला प्राण्याविषयी काही निर्णय दिलेले शास्त्राने. काही प्राणी पवित्र मानलेले आणि काही प्राणी अपवित्र मानले. सर्वोच्च पवित्र प्राणी म्हणून हिंदू धर्माने गायीलाच मान्यता दिलेली. गाय जी असते अत्यंत पवित्र असते. तुम्ही सगळे सातारवासीय पेठेतून मोती चौकातून पुढे जात असताना समजा समोरून गाय आहे. माणूस किती घाईत असेल, हात लागेल तर नाही काय. रवी पुजारी, समोरून गाय आहे, काय करेल. किती घाईत असू दे, अगदी बाईकवर असेल तरी बाईकचा वेग कमी करेल आणि जाता जाता असा तिच्या शेपटीला तरी हात लागेल. लावेल ना. काय म्हणून लावेल, काय म्हणून लावेल. तो पवित्र आहे म्हणूनच लावेल ना. सरळ गणित आहे. कसा हात लावेल तो, की पवित्र आहे म्हणूनच तिला हात लावल्यानं आपण पवित्र होऊ म्हणून या भावनेनं हात लावेल. आणि समजा समोरून म्हैस आली तर, गायीच्या ऐवजी जर म्हैस आली तर सेकंड आरटीओ म्हणून बाजूला जाईल. तिला पवित्र नाहीये, तिला पवित्र मानलेलं नाही शास्त्रानं. गायीच्या संबंधानं पवित्र सांगितलंय. त्याच्या पुढचं सांगतो. इथे पुरोहित कोण असतील त्यांना कल्पना आहे मी काय बोलतोय. यज्ञयागादी क्रिया ज्या आहेत त्या यज्ञ क्रियेच्या वेळेला गुरुजी यजमानाला पंचगव्य प्राशन केल्याशिवाय यज्ञाला बसू देणार नाही. 100% लिहून ठेवा. पंचगव्य काय भानगड आहे बाबा. पंचगव्य म्हणजे काय, गाईचं मूत्र, गाईचं शेण, गाईचं दूध,
गाईचं तूप आणि गाईचं काय राहिले, गाईचं शेण, गाईचं मूत्र, गाईचं दूध, गाईचं दही आणि गाईचं तूप, या 5 गोष्टी विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून जे रसायन तयार होतं त्याला पंचगव्य असं म्हणतात. देहशुद्धी करता पंचगव्य जर खाल्लं नाही तर यज्ञाला बसण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. थोडस असं बोलण्याचा माझा स्वभाव आहे, त्याला इलाज नाही. एरवी शेण खाणं हा वाक्प्रचार चांगला नाही, तो खाल्ल्याशिवाय यज्ञाला बसता येत नाही तितकं सत्य आहे. गायीचं शेण इतकं पवित्र आहे की ते शेण यज्ञ यागादी क्रियेच्या अगोदर देहशुद्ध्यर्थ यत्किंचित का होईना ते प्राशन करावं लागतं. इतका पवित्र पशु गाय आहे. त्याच्या खालोखाल पावित्र्याच्या बाबतीत हरणाचा क्रमांक आहे. हरिण अत्यंत पवित्र आहे. हरिण मेल्यानंतर सुद्धा त्याचं कातडं ऋषी मुनी संत महंत उपासने करता बसायला घेतात, इतकं ते पवित्र आहे. प्राणीविषयी बाजूला ठेवतो, आता पुढे जातो हळूहळू. ही पावित्र्याची यादी सांगायला लागलो ना कदाचित तर काकडाच उभा आहे, एवढी मोठी यादी आहे. मुद्द्याची गाठ घालतो. आपल्या धर्मानं सर्वात पवित्र काय मानली असेल, सर्वात पवित्र, तर ती गंगा मानली. हळूहळू कुठे गेलो, अतिशय पवित्र गंगा मानली. खरं म्हणजे गंगेचं पावित्र्य इतकं मोठं आहे. आम्ही आता जून महिन्यामध्ये उत्तरांचलला गेलो होतो. माने आबा सुद्धा होते, सपत्नीक होते, आणि गंगोत्रीला आई गंगेचा धवल प्रवाह पाहिला आणि मन पुलकित झालं. मुरबाडहून आमचे भाऊ आलेले, आम्ही सारेच गेलो होतो 4 धाम यात्रेला. काय गंगा आहे तुम्हाला सांगतो. हा हा हा, ते आपण विसरायला लागलोय, जिस देश में गंगा बहती है. आणि विसरायला लागलो हे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ऐका तर खरं. गंगेच्या पाण्यात शेकडो वर्ष जंतू संसर्ग होत नाही. तुम्ही घरात गंगेचं पाणी ठेवून बघा. एरवी विहिरीचं नळाचं पाणी भरलं ना 8-10 दिवसात त्याचे जंतू होतात. ठेवून बघा आणि त्याच्या शेजारी गंगेची बाटली ठेवा. गंगेच्या पाण्यात कधीही जंतू संसर्ग होत नाही, शेकडो वर्ष ठेवलं तरी. एवढी गंगा पवित्र आहे. त्याच्या पुढचा ऐका, हे गंगेचं महिमान सांगतोय. आता माझ्याकडे एक बायोडिक्स आली. ती बायोडिक्स आली, अमेरिकेने ती डेव्हलप केली. आपा एवढी बायोडिक्स आहे, त्याची किंमत 16,000 रुपये आहे, एवढ्याशा त्या डिशची. पण तिचं वैशिष्ट्य असं आहे की त्या डिश वरनं पाण्याची संततधार सोडली तर ते पाणी मिनरल वॉटर होत. ते पाणी निर्जंतुक होतं त्या डिश वरनं पाणी सोडलं तर. मला उत्कंठा लागली म्हणून ते मी उत्पादकांना फोन केला, ही कशापासून तुम्ही तयार केली. त्या उत्पादकांनी सांगितलं की गंगेच्या पाण्याच्या प्रवाहात जे दगडी आहेत त्या दगडापासून हे निर्माण केली. गोष्ट संपली. ज्या प्रवाहात ते दगडी आहेत त्या दगडामध्ये जर एवढी शक्ती आली आहे तर गंगा किती पवित्र असेल याचा विचार केलेला बरा. आता तुमच्या पुरता आणखीन सांगतो. आताच परवा सूर्यग्रहण झालं. लागोपाठ 2 ग्रहण आली, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. या ग्रहणामध्ये एक पुण्यातून मला फोन आला. ग्रहण होतं सकाळी 11 ते 3. मला त्यांनी फोन केला, महाराज ग्रहण आहे. म्हणलं आहे ना. मग काय काय अडचण आहे. ते 3 वाजता सुटणार आहे. म्हणलं 3 ला सुटणार आहे, पण आमच्या घरातलं नळाचं पाणी सकाळी 10लाच जातं, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 9ला येतं. पुण्यात ती अडचण. अहो खेड्यातला असेल, अनावळ्याचा माणूस असेल तर घरी जाऊन विहिरीचं पाणी आणेल. खेड्यापाड्यात असेल, तासगावचा असेल तर खेड्यातनं पाणी आणेल, विहिरीचं आणेल, नदीचं आणेल. बरोबर का नाही. कण्याचा असेल तर नदीला जाऊन आणेल, का नाही आणणार. शहरातला काय माणूस करेल. मी अनेक विद्वानांशी चर्चा केली, त्यावेळेस असा निर्णय लागला की अशा आपत्कालात, अशा आपत धर्मामध्ये साठवलेलं पाणी दूषित होऊ नये म्हणून त्याच्यात गंगेचे 2 थेंब टाकावे. ते पाणी दूषित होत नाही, ते पाणी पुन्हा वापरता येतं. इथे गंगा पवित्र आहे. साहित्याच्या दृष्टीने बोलतो. एका सुभाषितकारानं गंगेचं महिमान एका 4 ओळीच्या श्लोकात इतकं सुंदर लिहिलंय की ते बेहतरीन आहे. मी सांगतो तुम्हाला, असं लिहिलंय त्याच्यामध्ये. कोणाचं वाचतं. इकडे लक्ष द्या, मी काय बोलत होतो तुमच्याशी. चांगलं एक श्लोक लिहिलाय, तो ऐकण्यासारखा श्लोक. टाकतात. इदम हि गांगम त्यजिता निजांगम
काय सुंदर रे बापू, ऐकण्यासारखे साहित्य माणसं वाचत नाही, हे कपाळकरंटी लोक आहेत. तुम्हाला सांगतो, इदम हि गांगम त्यजता निजांगम पुनर्न चांगम यदि वापि चांगम याने विहंगम शयने भुजंगम तरी रथांगम चरणेषु गांगम, असं लिहिलं. त्याचा अर्थ सांगतो आता. हे शरीर जर गंगेत टाकलं, गंगेत देह विसर्जित केला, पुनर्नच अंगम, पुन्हा शरीर येत नाही, म्हणजे पुनरावृत्ती नाही. नच अंगम, पुनर्नच अंगम यदि वापि चांगम, यदा कदाचित शरीर आलं, येणार नाही पण यदा कदाचित आलं, यदि वापि चांगम याने विहंगम, याचं वाहन गरुड पक्षी आहे. शयने भुजंगम, जो भुजंगावर झोपलाय. करे रथांगम, ज्याच्या हातात रथाचं चाक म्हणजे चक्र आहे. आणि चरणेषु गांगम, म्हणजे ज्याच्या चरणापासून गंगा निर्माण झाली, अशा विष्णूची प्राप्ती होते. इतकी गंगा महान आहे. तर गंगेचं वर्णन केलंय त्या साहित्यिकानं. आता मुद्दा काय चाललाय, एवढी गंगा पवित्र, पण ती गंगा सुद्धा मलिन होते. गंगेलाही मलिनता येते. वारकरी इतिहास तुमच्या पुढे मांडतोय. हे तरुण कीर्तनकार, त्यांच्याकरता पोषक सांगितलं पाहिजे. वारकरी इतिहास तुम्ही जर पाहिला, ज्याच्या करता परमात्मा पांडुरंग आला, त्या पुंडलिकाचं पूर्वचरित्र चांगलं नाही, अजिबात नाही. पुंडलिकाच्या आई वडिलांनी सांगितलं की काशीला जायचंय. पुंडलिकाने सांगितलं जाऊ शकता तुम्ही, जा म्हणाले. आई वडील बिचारे निघाले काशी यात्रेला. वृद्धापकाळात, पूर्वी काशी यात्रा फार कडक होती आणि कठीण होती, फार फार दुस्तर होती. काशीला कुणी पूर्वी जर निघाला ना, सगळं गाव त्याला वेशीवर सोडायला यायचं. कारण का, आता नाही येणे जा, काशीला चाललाय, आता पुन्हा भेट होईल काही नाही सांगता येत नाही. हा माणसं काशीला जाईल, मध्ये रस्त्यात गेलं तर काय करणार. फार खडतर होती काशी यात्रा. हे पुंडलिकाचे आई वडील काशी यात्रेला निघाले. पुंडलिकानं त्यांना रवाना केलं. 8 दिवसांनी बायको म्हणाली काशीला जायचंय. तो एका पायावर तयार झाला. पुंडलिक मजल दर मजल करत जात असताना आई वडिलांची गती, पुंडलिकाची गती, आई वडील 8-10 दिवसांनी भेटलेच. आनंद वाटला आई बापांना. पुंडलिक यात्रेला आला. समवेत चालू लागले. वडिलांनी सांगितलं पाय दुखतात रे पुंडलिका माझे. आई म्हणाली गुडघे दुखतात रे पुंडलिका. त्या पुंडलिकाने त्याच्या हातापायाला दोऱ्या लावल्या, असा इतिहास आहे. 10-5 मैल चालून गेल्यानंतर बायको म्हणाली माझे पण पाय दुखायला लागले. त्यानं तिला खांद्यावर घेतली. आई बापाला दोरी लावली आणि बायकोला खांद्यावर घेतली. तेव्हा एकच पुंडलिक होता. तुम्हाला कळतच आहे तर पुढचं उच्चारायचं कारणही नाही. त्याचं घराघरातच दर्शन घडत असेल. बायकोला खांद्यावर घेतली. अशी यात्रा चालू झाली. संध्याकाळी तो एका आश्रमात आला मुक्कामा करता. आणि मुक्काम केला असता त्या आश्रमामध्ये असं चित्र झालं. रात्री हे जेवण करून झोपले. पुंडलिकाला झोप लागली नाही. रात्रीच्या प्रशांत समयी 3 बायका आत आल्या त्या आश्रमात. अत्यंत कुरूप होत्या, अत्यंत विद्रूप होत्या. त्या 3 बायका आत आल्या. ह्या बायका आत प्रवेश केल्यानंतर पुंडलिकाने त्याच्याकडे पाहिलं. अत्यंत विद्रूप होत्या. पण त्या बायका आल्याबरोबर त्यांनी कामं सुरू केली. कुणी झाडून काढलं, कुणी सडा टाकला, कुणी रांगोळी टाकली, कुणी देवपूजेची उपकरणं साफ केली, कुणी पाणी भरलं, कुणी फुलं आणली. ही सगळी क्रिया त्या बायकांनी केली तिघींनी. आणि पंचउषक काल होत असताना या प्रातः समयाला 3 बायका आश्रमातून बाहेर पडत असताना अत्यंत सर्वांग सुंदर असं रूप घेऊन बाहेर पडले. ते पुंडलिकाने पाहिलं. त्यांनी त्याला अडवलं आणि त्याला विचारलं कोण आहात तुम्ही? आता येताना विद्रूप होतात, बाहेर जाताना सुंदर कशा? त्या तिघीपैकी एक म्हणाली मी गंगा आहे, ही यमुना आहे आणि ही सरस्वती आहे. आम्ही त्रिवेणी आहोत आणि आम्ही पतितोद्धाराचं काम करतो. पण तुझ्यासारखी पापी माणसं आमच्यात आंघोळ करतात आणि आमचं पात्र मलिन करतात. पण आम्ही जेव्हा अशुद्ध होतो तेव्हा या संतांच्या दर्शनाला येतो आणि यांच्या दर्शनानं आम्ही पुन्हा पवित्र होतो. इतके संत पवित्र आहेत. असा मी आलेख सांगितला तुम्हाला. या पावित्र्याचा आलेख सांगत असताना सर्वोच्च जर स्थितीवर कोण असेल तर ते संत आहे. गंगा जेव्हा मलिन होते तेव्हा गंगेला पवित्र करण्याचं कार्य संत करतात.
त्या संतांच्या पावित्र्याविषयी तुकोबाराची भाषा काय ते ऐका. पवित्र तो देह वाणी पुण्य, पवित्र तो देह वाणी पुण्य, या अभिंगाचं या चरणापासूनच वाद होण्याची दाट शक्यता आहे. हे चरण पहिलं वादग्रस्त ठरेल असं चरण आहे. आणि सुरुवात त्याची बघा कशी आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. हा देह पवित्र आहे असं तुकोबाराचं मत आहे. पण समग्र वाङ्मय जर धांडोळलं तुम्ही तर संत वाङ्मयामध्ये या देहाच्या संबंधानं जेवढं वर्णन आलंय ते देह घाण आहे असंच आहे. दादा बरोबर आहे ना. देह घाण आहे असंच वर्णन. ते सांगायला प्रमोद महाराजांची गरज नाही. एक 4-2 दिवस आंघोळ नाही केली तर कळेल. मुंबईला राहणारी फार माणसं आहे तिथं विचार. कल्याणहून माणूस संध्याकाळी विटेला गेला आणि परत आला संध्याकाळी तर घरातली माणसं शेजारी उभी नाही राहणार. एवढी घाण येते अंगाची. आंघोळ करावीच लागते मुंबईच्या लोकांना आहे ना. मी तात्विक बोलतो. हातात फार थोडा वेळ कमी वेळ आहे. अत्यंत तात्विक बोलतो. तुम्हाला प्रश्न सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. बापू प्रश्न असा आहे माझा. देहाच्या पावित्र्या संबंधानं विचार करत असताना एक प्रश्न डोकावतोय. ज्या देहाचा जन्मच घाणीत झाला त्याच्याकडनं पावित्र्याची काय अपेक्षा करावी. माझा प्रश्न कळला ना. ज्या देहाचा जन्म घाणीत झाला त्याच्याकडे पावित्र्याची अपेक्षा काय करणार. विष्ठाले चहूकडे नाकी तोंडी कृमिकिडे गर्भवासीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. नातरी मातेच्या उदरकुहरी पचोनी विष्ठेच्या ताथरी उकडोनी नवमास्वरी जन्म जन्मोनी मरती इति ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर मानची मत आहे का. जिथे जन्म झाला या देहाचा ती जागा अत्यंत घाण होती. चारी बाजूला विष्ठेचे लेप होते. विष्ठेच्या लेपात पिंड पोचला 9 महिने. अशा घाणीत जो देह पोचला गेला त्या देहाकडनं पावित्र्याची काय अपेक्षा करणार तुम्ही. काय अपेक्षा करणार. मदरसा नावाची एक राणी होऊन गेली. मदरसा. या मदरसा राणीचं एक प्रकरण स्वतंत्र लिहिलं ज्ञानोबाराने. त्या मदरसा राणीने आपल्या मुलाला उपदेश केला. खरं म्हणजे असलीच आई पाहिजे. मदरसा राणीने आपल्या मुलाला काय उपदेश केला. हे मुला ऐक. हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा. हा देहो नाशिवंत वरी चर्म घातले रे. कर्म कीटकाचा सांधा वरी चर्म घातले रे. देवाचे लाख आभार माना. त्याने वर त्वचा दिली. ही त्वचा नसती ना आत बघण्यासारखं काही नाही. तरी विकतोय मध्ये लावतोय. हा फार घाण आहे महाराज. एक उत्तम दृष्टांत सांगतो भागवतातला. उत्तम. एवढा घरी घेऊन जा तुमचं कल्याण होईल. असल्या घाण जागे
वारकरी पंथाचा एक महापुरुष 12 वर्ष राहिला. काय आश्चर्य. एखादं मूल 9 महिने 10 महिने. अगदी अलीकडचा कालखंड बघितला तर वारकरी संप्रदायाचे एक महापुरुष वैकुंठवासी बंकट स्वामी आईच्या पोटात 18 महिने राहिले. 18 महिने सदंत जन्म झाला, दाता सकट जन्म झाला बंकट स्वामींचा. पण ज्यांनी भागवत प्रदान केलं आम्हाला ते शुकदेव महाराज आईच्या पोटात 12 वर्ष राहिले. ब्राह्मणाचे पोर एक खेळा अशी ध्यान ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. आईच्या उदरात 12 वर्ष राहिले. जन्माला जे आले ते नग्नच पळत सुटले. पळतच सुटले, थांबलेच नाही. एका ग्रस्ताने मला प्रश्न विचारला की हे 12 वर्ष आईच्या पोटात काय करत होते. लोक एवढे बिघडलेले डोक्याचे. त्या नास्तिकवाद्यांनी प्रश्न विचारला आईच्या उदरात ते 12 वर्ष काय करत होते. ज्ञानोबाने त्याचं उत्तर दिलंय. इतर महापुरुष जन्माला आल्यानंतर विषय जिंकतात. शुकदेव विषय जिंकूनच बाहेर आले. जे विषय जिणोनी जन्मले ऐसे शुकाधिक दादुले. या दादा बसा. विठ्ठला विठ्ठला. शुकदेव आईच्या पोटात राहिले 12 वर्ष राहिले. कशा करता राहिले. विषय जिंकूनच बाहेर आले. विषय जिणोनी जन्मले. ज्ञानोबाची भाषा इतकी सुंदर आहे. विषय जिणोनी जन्मले ऐसे शुकाधिक दादुले. त्याला दादूला म्हटलंय. आता मी मराठीचा पदवीधर आहे, मी सगळी मराठी सांगत बसत नाही. तर दादुले या शब्दाचा अर्थ आहे तो एकमेव पूर्ण पुरुष आहे. दादुले याचा अर्थ पुरुष. दाढी मिशा असतात त्याला पुरुष म्हणतात असं मानू नका. शुकदेव जन्माला आले पूर्ण पुरुष म्हणून जन्माला आले. विषय जिंकून जन्माला आले. जरा वेगळ्या भाषेत सांगतो. विषय जिंकतो त्याला पुरुष म्हटलंय शास्त्राने. विषय भोगतो त्याला पुरुष म्हणत नाही. विषय जिंकला तो पुरुष आहे, लक्षात ठेवा. मला तिकडे जास्त जायचं नाही. विषय जिंकून बाहेर आले. शुकदेव बाहेर निघाले, पळतच सुटले. घटना अशी घडली की ज्या रस्त्याने ते पळत होते त्या रस्त्याला एक जलाशय होता आणि त्या जलाशयामध्ये देवस्त्रिया स्नान करत होत्या. त्याही विवस्त्र होत्या, अंगावर वस्त्र नव्हतं. पण शुकदेव येतात आहेत हे पाहिल्याबरोबर त्या देवस्त्रिया बाहेर आल्या आणि शुकदेवाला नमस्कार केला. नग्नच. शुकदेव नग्न, त्या स्त्रिया नग्न. तुम्ही अभ्यास करा या दृष्टांताचा. स्नान करायला त्या उतरलेल्या बायका शुकदेव समोरून येत आहेत म्हणल्यानंतर स्नानाला विसरून त्या बाहेर आल्या आणि शुकदेवाला विवस्त्र अवस्थेत नमस्कार केला. मागवून त्यांचे वडील व्यास येत होते. शुकदेवाचे वडील व्यास नारायण शुकदेवाला हाक मारत मागे येत होते. शुकदेव तर निघून पण गेले. त्या नमस्काराचा स्वीकार केला न केला ते भानावर कुठं होते ते निघून गेले. मागावून आली व्यासाची स्वारी. व्यासाला बघता क्षणी सगळ्या देवस्त्रिया पुन्हा पाण्यात गेल्या आणि गळाभर पाण्यात उभ्या राहिल्या आणि आपली लज्जा रक्षण करू लागल्या. हे व्यास नारायणाला खटकलं. व्यास म्हणाले काय विक्षिप्त बायका आहे. माझा तरुण मुलगा इथनं नग्न गेला, त्याला न लाजता या बाहेर आल्या आणि नमस्कार केला. मी म्हातारा माणूस यांच्या आजोबासारखा, मला का लाजल्या. म्हणून तो तिथं थांबला आणि थांबून व्यासाने विचारलं त्या देवस्त्रियांना, हे देवस्त्रियानो, माझा तरुण मुलगा इथनं नग्न गेला, त्याला तुम्ही लाजला नाही. मी म्हातारा माणूस तुमच्या आजोबासारखा, मला का लाजला. त्या देवस्त्रियांनी पाण्यातून उत्तर दिलं, हे मुने, तुम्ही श्रेष्ठ आहात, यात वाद नाही. पण शुकदेव विषय जिंकून जन्माला आलेत. इथून जात असताना आम्ही त्यांच्याकडे पाहिलं, त्यांना वस्त्राचं सुद्धा भान नाही. ते पळत सुटले आहेत. त्यांना वस्त्राचं भान नाही म्हणून आम्हालाही आमच्या वस्त्राचं भान राहिलं नाही. आम्ही बाहेर आलो आणि त्याला नमस्कार केला. पण ज्या अर्थी तुम्ही अजून कपडे धारण केलेत त्या अर्थी आमची आबरू आम्हालाही सांभाळली पाहिजे, हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही जर वस्त्र असता तर आम्ही सुद्धा आमची वस्त्राची लाज ठेवली नसती. तुम्ही ज्या अर्थी कपडे धारण केले, तुम्ही तुमची लज्जा सांभाळली, आम्हाला आमची सुद्धा सांभाळली लागेल, असे देवस्त्रियांनी उत्तर देऊन लक्षात ठेवा. व्यासाला उत्तर देऊन ते जे होते, शुकदेव पळून गेले, पुढे तपश्चर्याला बसले. पुढचा घटनाक्रम आहे. शुकदेव तपश्चर्याला बसले, त्यांची तपश्चर्या सांग होते आहे, यशस्वी होते आहे. हे पाहता क्षणी इंद्राचं आसन असं डळमळायला लागलं. हा इंद्र सुद्धा विलक्षण माणूस आहे पुराणामध्ये, फार विलक्षण आहे दादा. कुणी तपश्चर्या केली तर त्यांनी होऊ दिली नाही. त्याचं आसन डळमळलं की त्याने अप्सरा पाठवली म्हणून सांगतो त्याच्या तपश्चर्यात विघ्न आणायला.
शुकदेवाच्या तपश्चर्यात विघ्न आणण्यासाठी त्यांनी रंभा उर्वशी पाठवली आणि रंभा उर्वशी येऊन तिथं नृत्य करू लागले. त्या नृत्याच्या आवाजानं शुकदेवाची समाधी भग्न पावली. शुकदेवाने डोळे उघडले, त्या समोर अप्सरा पाहिल्या. अप्सराने अभिवादन केलं आणि त्या ऋषीला सांगितलं, हे मुने, तुझ्याशी लग्न करण्याच्या हेतूने आम्ही आलो, आमचा स्वीकार करावा. तर शुकदेव हसले आणि त्या बायकांना म्हणाले, हे देवस्त्रियांनो, तुमच्या या सौंदर्याचा आणि तुमच्या या सुंदर देहाचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण हा देह किती घाण आहे याचा मी 12 वर्ष अभ्यास केला. तुमचा हा सौंदर्य संपन्न देह माझ्यावर कोणत्याही प्रकारचा मोह निर्माण करू शकणार नाही, असं उत्तर दिलं. त्या देवस्त्रिया 2 अप्सरा होत्या. त्या म्हणाल्या, हे म्हणे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही स्त्रिया आहोत पण देव इहलोकीच्या नाही, आम्ही स्वर्गातल्या अप्सरा आहोत. आमच्या पोटात मळमूत्र नाही. आणि तुला खात्री करायची असेल तर पहा, त्या अप्सरेने पोट फाडलं आणि विदीर्ण केलं. तर पाहता काय, त्या पोटातून सुगंधी द्रव्य बाहेर पडले, अत्तर बाहेर पडलं असं, आणि आसमंत सुगंधित झाला. शुकदेव पण विस्मित झाले. शुकदेवांच्या चेहऱ्यावर झालेला परिणाम त्या अप्सरांनी पाहिला आणि अप्सरेला बालंबाल खात्री पटली की आता या ऋषीला आपलं महत्व कळलंय, हा आपल्या विवाहाबद्ध होईल. शुकदेवाने हसून उत्तर दिलं, हे अप्सरे, काय तुझं पोट आहे म्हणले, तुझ्या पोटाला विदीर्ण करता क्षणी त्याच्यातून सुगंधित द्रव्य बाहेर पडली, इतकं सुगंधित पोट तुझं आहे. खरं तर तुझी उशिरा भेट झाली, थोडी लवकर झाली असती तर तुझ्याच पोटात 12 वर्ष राहिलो असतो. माझ्या आईच्या घाण पोटात का राहिलो असतो? कदाचित माझीही तपश्चर्या सुगंधी झाली असती, तुझ्या पोटात राहिलो असतो तर, असं शुकदेवाने उत्तर दिलं. दृष्टांत संपला. इतका घाण देह तो संतांनी पवित्र केला, ते संत किती पवित्र असतील हा वादाचा मुद्दा आहे. देह पवित्र असत नाही बाबा महाराज, देह घाणच आहे. मी कितीतरी प्रमाणात त्या करता, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. तुकोबारायचं स्वच्छ मत आहे. जुने हरकरे दादाला विचारा, रोज भजन करणारी माणसं आहेत, नाक म्हणणारी माणसं आहेत, काकडा म्हणणारी माणसं आहेत. आपण रोज वाचतोय, नाही अपवित्र शरीरा. संतांनी पवित्र कसा केला हा वादाचा मुद्दा आहे, तो सांगता. चला, आता काय झालंय, मला रोज प्रवास आहे. आता मी नाशकाहून आलो, पण काय तुम्हाला सांगू, रोज प्रवास आहे ना. त्या प्रवासात काय होतंय, रोज एका घरी जेवावं लागतंय, पर्याय नाही. वारकरी कीर्तनकाराची तर बाबा महाराजाला विचारा, रोज एका घरी. आणि त्यांचं तर वेगळं आहे, ते शेंगदाण्याशिवाय जेवत नाही. बाबा महाराज शेंगदाणी पाण्याला असल्याशिवाय अहो एक दिवस जावंही परवडत. पण त्यांच्यावर प्रेम करणारी पण माणसं अशी, ती कोकणातली माणसं औषधाला शेंगदाणा नाही, पण ते येताना अर्धा किलो आणून ठेवते. ही सत्य गोष्ट आहे का नाही? काय प्रेमाची जात वेगळी आहे, त्याला काय करणार. रोज अभ्यास जेवणाचा. मी पण इकडनं कधी कोल्हापुराकडनं आलो, सांगलीकडनं आलो, मी आबाला फोन करतो, जेवायला येतोय. आबा करून ठेवते. इकडे वळशाला सांगतो, आमच्या दत्तू अण्णांकडे जेवायला येतोय, ते पण करून ठेवतात स्वयंपाक. मला वाटलं फोन करतो, जेवायला येतो. पण काय झालं माहितीये का, या कीर्तनाबरोबर माझा जेवणाचा पण पक्का अभ्यास झालाय. एकेका घरी बापू जेवण असं असतं तुम्हाला सांगतो, अतिशय चांगला स्वयंपाक करतात, फार चांगला. याचं कारण आहे, एखाद्या बाईला अन्नपूर्णा प्रसन्न असतं, तिच्या हाताला चव असते. तुम्ही अभ्यास करा, मी पक्का अभ्यास केला याचा, पक्का अभ्यास आहे. ओळखी अण्णा, यांच्याकडे पण जेवायला जातो मी, अण्णाकडे फोन करून त्यांच्या सुना अगदी उत्तम पावट्याची आमटी करून ठेवते. उलट मी नाही गेलो तर भांडत बसते. हा, तुम्हाला सांगतो, असा अभ्यास झालाय माझा. एखादी बाई अन्नपूर्णेचा अंश असते, तिने पाण्याला जरी फोडणी दिली ना, पाण्याला तरी ती आमटी अमृतासारखी लागते. पाण्याला फोडणी देतो. खेड्यातली बाई नुसती आमटीला फोडणी दिली ना, आहा, आणि त्यातल्या त्यात ती फोडणी ठिकरीची असावी, आहा, ते तो बहुत बढिया बा. सातारच्या बायकांना नाही कळणार ठिकरी, पण तुम्ही एकदा रंगपूरच्या तिकडे गेला,
पुंडलिक महाराजांच्या घरी ठिकरीचं घुट, ठिकरीचं घुट अन्न आहे तर नाही. ठिकरीचं घुट म्हणजे काय भानगड आहे? मला एकदा कळलं नाही ठिकरीचं घुट म्हणजे काय. तो जगड चुलीत लाल करायचा आणि तो पातेल्यात ठेवायचा, त्याच्यावर लसूण ठेवायचा, त्याच्यात खोबरं टाकायचं, वरनं तेल टाकायचं आणि मग आमटी त्याच्यात टाकायचं. त्याला ठिकरीचं घुट म्हणतात. ही रेसिपी पुस्तकात नाही. गावरान बाई असेल ती गावठी बाई हा स्वयंपाक करते, लक्षात ठेवा. असं गणित आहे. मला काही घेणं देणं नाही. एखादी बाई असा स्वयंपाक करते ती आमटी अमृतासारखी लागते, कळलं का? आणि दादा, जी बाई पुस्तक वाचून आमटी करते ना, 3 पळ्या तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हिंग, 4 कढीपत्त्याची पानं, तोपर्यंत फोडणीचा धुरळा झाला. आणि असली आमटी पिताना गोमूत्राची आठवण नाही झाली तर बाबा महाराज कधी कधी ती आमटी प्यावी लागते. 8:30ला पोचल्यावर काय करणार? 9:45ला भजन उभं राहायचं. 8:30ला आमटी वाढली तर पुजारी सांगा प्यायलाच लागते, पर्याय नसतो. तर काय करणार? फार कठीण आहे, तुम्हाला सांगतो. एका घरी जेवायला गेलो होतो मी. गोष्ट जेवणाची सांगत नाही, कीर्तन सांगतोय. बापू, एका जेवायला गेलो आम्ही एका घरी. असला स्वयंपाक त्या बाईने केला होता, अप्रतिम स्वयंपाक, अप्रतिम, त्याला दुसरा शब्द नाही. आणि त्यातल्या त्यात भाजी केली होती ना, नानासाहेब, भाजी केली होती, इतकी सुंदर भाजी. हा मी 3 वेळा मागून खाल्ली. जेवताना त्या बाईने पण 3 वेळा एवढी वाढली. खरं सांगू का, तुमच्या सज्जनांच्या सभेमध्ये खरं सांगू का, मला अजून एकदा घ्यायची होती. मी संकोच केला. उगीच हावरटपणाचं लेबर नको. किती मागायचं, किती मागायचं. 3 वेळा खाल्ली. 4थ्यांदा मागायची इच्छा असून मागितली नाही. जेवण झालं, हात धुतला आणि आम्ही बाहेर येऊन बसलो. बाहेरच्या सज्जात येऊन बसल्यानंतर त्या गृहस्थाने मला विडा दिला. विडा खाल्ला. त्या बाई आल्या बाहेर. त्या बाई येऊन त्याने विचारलं, महाराज स्वयंपाक कसा झाला होता? बरा होता? काही केला जरासा? खरं सांगू का ताई, तुमच्या हाताला चव आहे. अप्रतिम होता स्वयंपाक, अप्रतिम होता. आणि त्यातल्या त्यात भाजी होती ना, लाजवाब. मी 3 वेळा मागितली, तुम्ही दिली. अजून एकदा घ्यायची होती. बाई म्हणते, महाराज लाजला का? अर्धी कढई भाजीची शिल्लक आहे. कधी तुम्ही परत आलात ना या भागात, तुम्ही मला फोन करून इथं या, मी पुन्हा तशी भाजी करून वाढीन. हे झालं संभाषण. मग त्या बाईने मला प्रश्न विचारला, म्हणजे महाराज तुम्ही कारलं खाता का? मी म्हणलं, ताई नाव काढू नका. उगाच चांगलं जेवलोय, वांतीला औषध नको. इतकं घाण कारलं, कडू कारलं, किती कडू असतं कारलं. नाव काढू नका. तुम्हाला सांगू का, माझी आजी अजून जिवंत आहे. माझी आजी, मी भाग्यवान आहे. मला 90 वर्षाची आजी आहे. माझी आई जिवंत आहे अजून, 70 वर्षाची. माझी बायको आहे. या 3 बायका घरात आहेत आमच्या. पण या तिघींना माहित आहे मला कारला आवडत नाही. त्या कधीच करत नाही. मी कधी खात नाही, मला अजिबात आवडत नाही. पण त्या बाई म्हणाल्या, मग आत्ता भाजी कशाची खाल्ली? आता ती कारल्याची भाजी होती. तुम्ही ती 3 वेळा खाल्ली ना, ती कारल्याचीच भाजी होती. अहो, मी सुद्धा चकित झालो. मी म्हणलं, अहो म्हटलं, ते निसर्गतः कारलं कडू असतं. स्वभाव, कारल्याचा स्वभावच कडू आहे. कळलं का? ते कडू कारलं रुचकर कसं झालं, मधुर कसं झालं? त्या बाईने उत्तर दिलं. ती म्हणाली, कारलं निसर्गतः कडू आहे, स्वभावतः कडू आहे, पण मी त्याच्यावर पाकशास्त्राचे संस्कार केले. मी ते घरी आणलं, चिरलं, वाफाळलं, त्यातल्या बिया काढल्या आणि त्याच्यामध्ये चिंच, गूळ, शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं कीस, कोथिंबीर, मसाल्याचे पदार्थ घातले आणि कारलं रुचकर झालं. गोष्ट कळली? कारलं निसर्गतः कडू, कारलं निसर्गतः कडू, पण त्याच्यावर पाकशास्त्राचे संस्कार झाले तर त्यांनी स्वतःचा स्वभाव बदलला आणि ते मधुर झालं. होतं कडू, पण पाकशास्त्राच्या संस्कारानं ते झालं मधुर झालं, गोड झालं. तद्वत देह जात्याच अपवित्र.
पण वारकरी संतांनी त्याच्यावर नामस्मरणाचे संस्कार केले. परिणाम पवित्रची होय. एक मुद्दा संपलाय, त्याने देह पवित्र केला आहे ना. पण एक मुद्दा राहिला ना, केवळ देह पवित्र असून चालत नाही. वाणी पुण्यवंत पण एक मुद्दा राहिला ना, केवळ देह पवित्र असून चालत नाही. वाणी पुण्यवंत पण माणसं पण असली विचित्र आहे की ती वाक्य उच्चारताना ती शिवी, मग वाक्य पुन्हा इरसाल शिवी, मग फुलस्टॉप. असले नतद्रष्ट लोक आहेत. मला सांगू काय सांगू तुम्हाला. आता हे मोबाईल यंत्र आहे ना, आता प्रत्येकाच्या खिशात आहे. बाबा मला नाही असा माणूस नाही, हे यंत्र खिशात नाही असा माणूस नाही, प्रत्येकाकडे. पण या यंत्राचे काही फायदे, तसे काही तोटे. फायद्यापेक्षा तोटे जास्त. आमच्या पुरतं सांगू का दादा, आमच्या पुरतं आपल्या पुरतं. या मोबाईल यंत्रानं एक वाईट गोष्ट केली. बाबा महाराज तुम्हाला पण पटेल, पटलंच पाहिजे. नाही पटलं मला द्या, बारामतीला नाही. एक गोष्ट केली आहे या मोबाईलने, अतिशय दुर्गुण आहे त्या मोबाईलचा. काय दुर्गुण आहे माहितीये का? तुमच्या नाही लक्षात येणार. तर तो दुर्गुण काय माहितीये? रुपयात महाराज. हॅलो 17 तारीख मोकळी आहे का? हाय ठेवा लिहून. रुपयात महाराज. त्या महाराजाचं यावं मूल्यन केलंय त्याने. आणि बाबा महाराज ही घाण सवय आम्हीच लावली होती. पूर्वी त्या महाराजांना भेटायला जावं लागायचं, त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यायची. 4 महिन्यात 2-4 वेळा पत्र व्यवहार व्हायचा आणि मग महाराज यायचे. ते अवमूल्यन या यंत्रानं केलं. चालू 12 तारीख रुपयात महाराज. किती अवघड गणित झालं. विचार करा ना या गोष्टी. मला ते काही देणं घेणं नाही. मी मुद्द्याची काय घाट घालतोय नीट लक्षात ठेवा. माझं बोलणं नीट आहे का? मी थोडं बिचकत होतो सांगायला, पण आता हा सगळा परिवार जवळचा आहे. ऍज इट इज आहे तसं सांगायला काही अडचण. परवा एक फोन आला आबा मला. फोन आला, त्याच्यावर नंबर आला, पण ते अननोन नंबर, नाव नव्हतं. तुमचा फोन आला तर माने आबा आहे, साप्तेदादा आहे, बाबा महाराज आहे. नंबर ओळखीचा नाही, पण आम्ही आपलं ठरवलंय की फोन आला की उचलायचा. राम तुम्हाला सांगतो, तो फोन आला, मी फोनचं बटन दाबलं, रामकृष्ण हरी म्हणालो. दादा काही चुकलं का? दादा चुकलं का मला सांगा. वडीलकीच्या नात्याला सांगा, चुकलं का? नाही. मी जसा जय हरी म्हटलो, समोरून आवाज आला. तिच्या आईला महाराजाला फोन लागला वाटतं. काय बोलणार तुम्ही सांगा. यांच्याकडनं काय पावित्र्याची अपेक्षा करणार? वाणी पुण्यवंत काय अपेक्षा धरणार? अजून एक झालेला घटना सांगतो बरं. संपवतो कीर्तन मी. माझ्या हातात फक्त 7-8 मिनिटं राहिली. आबाने मला 8:30 सांगितलंय. 7-8 मिनिटं आहेत माझ्या हातात. ही तमाम गर्दी जमली चारी बाजूने. एकच सांगतो दृष्टांत. इथं मोठा सप्ताह झाला बघा खटाव तालुक्यात. 700-800 टाळकरी होते आणि माझं कीर्तन होतं. कीर्तनाला उभा राहिलो, माझ्या शेजारी चौकदार उभा राहिला होता, मोठा थोरला.
साडेसात फूट होता आणि 80 वर्षाचं वय. आणि ती काठी असते ना चांदीची, त्याच्यावर अशी हानवटी टेकली होती त्याने. आणि असं ऐकत होता, अशी पोज होती त्याची, काठी घेऊन तन्मयतेने ऐकत होता. पण मी माझ्या कीर्तनात एक अतिशयोक्तीचं उदाहरण सांगेन. व्याकरणामध्ये एक अतिशयोक्ती आहे, जे कधीच घडणार नाही, त्याला काय म्हणतात? अतिशयोक्ती. एक उदाहरण सांगू का जाता जाता? सांग. लहानपणी होतं, आता सर बसले, सगळं शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम आहे. पूर्वी एक अतिशयोक्तीचा अलंकार म्हणून पुस्तकात एक उदाहरण होतं, मोठं मजेशीर होतं, ते सांगायला हरकत नाही, तुम्ही सुद्धा घरी सांगा. असं ते उदाहरण आहे. त्यात काय लिहिलं होतं माहिती का? दमडीचं तेल आणलं. पूर्वी दमडी हे नाणं होतं, जुन्या लोकांना, फार जुन्या लोकांना माहिती आहे दमडी होती का नाही. त्यात असं लिहिलं होतं, दमडीचं तेल आणलं, आत्याबाईचं न्हाणं झालं. दमडीचं तेल आणलं, आत्याबाईचं न्हाणं झालं, मामंजीची शेंडी झाली, भाऊजीची दाढी झाली. अहो, दमडीचं तेल किती येणार? दमडी हे क्षुल्लक नाणं, 5 पैसे 10 पैसे आता जसे तसं दमडी, एकदम छोटं नाणं, त्याचं मूल्य किती असणार? पण त्या दमडीचं तेल आलं, ते इतकं आलं, त्यात आत्याबाईचं न्हाणं झालं, पण तिच्या सासूची आंघोळ झाली, तिच्या सासऱ्याची शेंडी झाली, भाऊजीची दिराची दाढी झाली. दमडीचं तेल आणलं, आत्याबाईचं नाणं झालं, मामांजीची शेंडी झाली, भाऊजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, त्यातनं पण उरलं, एवढे कार्यक्रम करून उरलं. दमडीचं तेल आणलं, आत्याबाईचं नाणं झालं, मामांजीची शेंडी झाली, भाऊजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा धक्का लागला आणि वेशीपर्यंत ओघळ गेला. काय आता काय तेल आहे का त्यांनी? काय कल्पना किती केली त्या कवीने सुद्धा. अहो, दमडीचं तेल किती येणार? आणि त्या दमडीच्या तेलात एवढे कार्यक्रम. बाबा महाराज त्याच्या पुढचा ऐका, हे तर कमीच आहे, पुढचं चरण ऐका. दमडीचं तेल आणलं, आत्याबाईचं नाणं झालं, मामंजीची शेंडी झाली, भाऊजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा धक्का लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला. काय बाधित आहे का मला सांगा? काय काय उंट म्हणजे काय मुंगी आहे का? उंटाला त्या प्रवाहात पोहावं लागलं, ते तेल किती आलं असेल? याला अतिशयोक्ती असं म्हणतात. व्याकरणामध्ये याला काय म्हणतात? अतिशयोक्ती. असं एक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि स्वयं छत्रपती तुकोबाराच्या कीर्तनाला जात होते. ती परंपरा त्यांनी सांभाळली, हा आनंदच आहे. महाराजांचे स्वागत करतो मी. म्हणजे व्यस्तता आहे त्यांची, पण तेवढी व्यस्तता असतानाही ते उपस्थित झाले, एक चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी बसण्याचं मान्य केलं एवढ्या व्यस्ततेमध्ये. आणि मला एका गोष्टीचा आनंद झाला, ते आले या ठिकाणी, महाराज बसले. खरं म्हणजे त्यांचं रोजचं जीवन वेगळं आहे. आता ते बसले याचा मला काय आनंद झाला. आणि एवढं चांगलं त्याला इतर तर कुठे ऐकायला मिळणार. सभा संमेलन मिटिंगा हे रोजचं दैनिक काम आहे त्यांचं. पण त्यांचे पितृचरण, या साताऱ्याचं सर्वात मोठं वैभव, स्वर्गीय प्रातस्मरणीय मोठे महाराज अभयसिंह महाराज अनेकदा माझ्या कीर्तनाला आलेले, अनेकदा, आणि बसून कीर्तन ऐकलंय, मला त्याची जाणीव आहे. पण आपल्या वडिलांचा वारसा त्यांनी मोठ्या श्रद्धेने सांभाळलाय. एक 5-10 मिनिटं मी चिंतन सांगणार आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बापूंचा गौरव करणार. महाराज चालेल नाही? 5-10 मिनिट. वारकरी संतांनी देह पवित्र केला आणि वाणी पवित्र केली, असं अभावानं घडतं.
देह पवित्र असेल तर वाणी अपवित्र असते, कधी वाणी पवित्र असेल तर देह अपवित्र असतो. रामायणातली आणि महाभारतातली दोन उदाहरणं माझ्या पुढे आहेत, तेवढीच दोन देणार, तिकडे लक्ष केंद्रित करा. रामायणात असे उल्लेख आहेत की ज्या ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासातून प्रस्थान ठेवत असताना रस्त्यात जे जे आश्रम लागले त्या त्या आश्रमात त्यांनी त्या ऋषीचं दर्शन घेतलं असे उल्लेख आहे. एके दिवशी ते एका आश्रमात आले प्रभू रामचंद्र, आणि रामचंद्र प्रभू आल्यानंतर त्या आश्रमाचे जे अधिपती होते ते शरभंग ऋषी होते. त्या शरभंग ऋषीने त्यांचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं आणि मुखातून वेदाच्या ऋचा गायला सुरुवात केली. फलाहार समोर दिला, पण प्रभू रामचंद्राला कसला असा वास आला, दुर्गंधी आली. म्हणून त्या ऋषीला विचारलं, हे मुने, की तुझ्या मंगलमय आश्रमात घाण वास काय येतो? त्या ऋषीने उठून नमस्कार केला, सांगितलं, हे भगवन, हा माझ्या देहाचा वास होता, माझं शरीर आहे ना त्याचा वास आहे. कारण का, माझं शरीर अत्यंत घाण आहे, पण तसलं शरीर घेऊन तुझ्या स्वागताला यावं असं वाटलं नाही, म्हणून माझ्या तपस सामर्थ्यानं माझं शरीर बाजूला टाकलंय आणि हे मायावी शरीर घेऊन आलं. हे माझं शरीर नाही, माझं शरीर पलीकडे आहे, तुला दाखवतो चल. म्हणून प्रभू रामचंद्राला हाताला धरलं आणि पलीकडे नेलं. तो पलीकडे तिथं त्या झुडपामध्ये त्याचा निश्चेष्ट देह पडला होता. तो देह माझा आहे, हा माझा मायावी देह आहे. गोष्ट संपली. त्या ऋषीच्या मुखात वेदाच्या ऋचा होता, पण काया घाण होता, नाही करता. महाभारतात एक उल्लेख आहे, तोही सांगतो. पांडवांनी राजसू यज्ञ केला. या राजसू यज्ञाचं सारं नेतृत्व भगवान कृष्णचंद्राने केलं. सगळे ते ज्याला ऑर्गनायझेशन म्हणतात ते देवाचं होतं. आणि तुम्ही बापू काय जीवन आहे संतांचं आणि देवाचं. द्वारकेचा राजा, अमेरिका महासत्ता आहे, पण आज पावे तो अमेरिकेत एकही सोन्याचं घर नाही. ज्याच्या राज्यात सोन्याची घरं होती तो द्वारकेचा राजा असणारा कृष्ण त्यांनी पांडवांच्या यज्ञामध्ये पुष्ट्या पत्रावळी उचलली. त्याचं मोठेपण. प्रत्येकाला कामं विभागून दिली होती. त्या भीमाला काम दिलं होतं, ब्राह्मण भोजन चाललं होतं, त्या ब्राह्मणांच्या पंक्तीवर लक्ष ठेवणे हे त्याचं काम होतं. ब्राह्मणांची पंगत होती ना, त्या पंक्तीवर आजच्या भाषेत त्याला सुपरवायझर नेमला होता. पण हा भीम महाराज इतका आडदान मनुष्य, तो त्या ब्राह्मणांच्या पंक्तीतून सव्वा खंडीची गदा घेऊन फिरायचा आणि खाली विचारायचा, लाडू कसा देईल तो माणूस? घेण्याची काही लाज आबरू आहे का नाही मला सांगितलं. दादा पाहिजे तो कसा घेईल लाडू? जरा पुढे गेला की म्हणायचा, जिलेबी कसा घेईल? आणि ती गदा घेऊन मधून मधून त्या पंक्तीत फिरताना म्हणायचा, भरपूर जेवा, पण पानात टाकलं तर बघा. त्याचा परिणाम असा झाला की ते ब्राह्मण असे तुंदील तणू होते, ते महिनाभरात असेच आहे, वाळले ते ब्राह्मण, वाळले. देवाच्या लक्षात येणार की साजूक तुपातला स्वयंपाक आहे, लोणकडी तुपातला स्वयंपाक आहे, हे ब्राह्मण वाळले का? आणि एका ब्राह्मणाला त्याने विचारलं, मला गुरुजी जेवण चांगलं आहे ना? देवा, अरे 260 रुपये किलो तूप आहे, पण तू साजूक तुपातला, सकाळी शिरा खाल्ला संध्याकाळपर्यंत वास जात नाही, इतकं सुंदर जेवण आहे, म्हणजे तुम्ही असे वाळलात का? त्या ब्राह्मणाने सांगितलं, तुझीच कृपा. ब्राह्मण म्हणाला, तुझी कृपा. देव म्हणाला, माझ्या कृपेने लोक सुटतात, हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे. हरीची कृपा झाली की भक्त सुटतात. पुरावा पाहिजे असेल तर राजूकडे बघ. हरीची कृपा झाल्यावर भक्त सुटतात. तुम्ही वाळलेत का? तुम्ही का वाळला? त्या ब्राह्मणानं स्पष्ट सांगितलं, देवा स्वयंपाक चांगला आहे, देवा साजूक तुपातला स्वयंपाक आहे, आचारी चांगला आहे, वाढपी चांगले आहे, पण एक घोटाळा आहे, आमच्या पंक्तीवर देखरेख करायला तू जो सुपरवायझर नेमलाय तो आम्हाला दम देत म्हणतो, आणि त्याच्या धाकानं चांगलं खाल्लेलं अन्न आम्हाला अंगी लागत नाही. तेव्हा देवाच्या लक्षात आलं, हा घोटाळा भीमानं केला. भीमाला बोलावलं. भीमाला सांगितलं, हे भीमा, आपला यज्ञ चाललाय, सगळे ऋषी आलेत, एक ऋषी यायचा राहील, तो येत नाही, यज्ञ पूर्ण होणार नाही. हा अर्धांडच भीम. तो मला पत्ता सांगा, उचलून आणतो. देव म्हणाला, भीमा, अरे तुझ्या तोंडाला काही हाड आहे का? हाड, जिभेला हाड आहे?
संताविषयी असं बोलतात का? लाख प्रयत्न कर, संत येणार नाही. लाख रुपये दे, साधू आला तर पैसे देईन तुला, तसा येणार नाही साधू. संतापाशी बहु असावी मर्यादा, संताजवळ मर्यादेनं राहावं, आपली मर्यादा सोडू नये. तो येणार नाही साधू तसा, मला जावं लागेल. चल, देव सुद्धा गेला त्याच्याबरोबर, भीमाच्या बरोबर. पण आपण तुम्हाला सांगतो, 4 कोस तो पर्वत लांब होता, तो वासुकी घाण. 4 कोस म्हणजे 8 मैल. गंधमादन पर्वतावर गंधमादन ऋषी राहत होते, त्यांना बोलवायला हे गेले. 8 मैल वास येत होता, इतक्या लांब. तो डोंगर चढायला लागला तो तीव्र झाला, म्हणून देवाने आपल्या नाकाला उपरणं लावलं, भीमाने उपरणं बांधलं. डोंगराच्या मध्यावर गेल्यानंतर एक सुंदर असं झाड होतं, आणि त्या झाडाखाली तो ऋषी बसला होता, गंधमादन नावाचा. आणि त्याच्या अंगाचा वास सुटला होता, घाण. भीमाने विचार केला की काय देव तरी आहे, असल्या माणसाला जेवायला बोलव, ज्याचा 8 मैल वास सुटलाय. हा जर माणूस जेवायला बसला तर आधीच वाळून गेलेले खापात ब्राह्मण मरून जायचे. वास सुटलाय म्हणजे कशाला बोलवलं असेल या देवानी याला. पण बाबा वाक्यप्रमाणे म्हणून त्यांनी देवाला नमस्कार केला आणि त्या ऋषीला नमस्कार केला. कृष्णचंद्राला पाहिल्यानंतर त्या ऋषीने आपल्या मुखातून वेदाच्या ऋचा गायला सुरुवात केली. मंगलमय ऋचा त्याच्या वाणीतून बाहेर पडू लागल्या. ईशस्तवन झालं, आणि ईशस्तवन संपल्यानंतर भीमानी त्याला रीतसर निमंत्रण दिलं. हे मुने, आमचा पांडवांचा राजसूय यज्ञ चाललाय, त्या यज्ञात आपण यावं, 2 घास खावेत आणि आमचा यज्ञ पूर्ण करावा. तो प्रसन्न होत ऋषी म्हणाला, भीमा, तुला इथे यायचं कारणच नव्हतं. अरे, तुम्ही पांडव इतके पुण्यशील आहात की तुमचं निमंत्रण द्यायला स्वतः परमात्मा आला, तुझा यज्ञ पूर्ण होईल असं विधान केलं. तू यायची गरज नव्हती, देव तुझ्यासाठी आलाय, तुमचा यज्ञ पूर्ण होईल. असलं घाण शरीर घेऊन मी यज्ञाला येणार नाही, माझ्या अंगाची दुर्गंधी येते, मी काही येणार नाही. भीमाला अत्यंत बरं वाटलं. भीमाचा जीव भांड्यात पडला, अगदी भांड्यात पडला म्हणण्यापेक्षा हंड्यात पडला. आता तोच म्हणतोय ना येत नाही, सुंठी वाचून खोकला गेला. भीमाने सांगितलं, येतो आम्ही. देव आणि भीम दोघे जण डोंगर उतरायला लागले परत. पण बापू, आता काम झालंय ना, भीमाने चालतं व्हावं ना. पण माणसाची फाजील जिज्ञासा असते ना, ती त्याला भोवत्यात आणते. 5-50 पावलं भीम गेला आणि परत आला. परत काय गरज आहे का यायची, आता गरज आहे का? परत आला आणि परत येऊन त्या ऋषीला विचारलं, हे मुने, तुझं इतकी वाणी चांगली आहे तुझी, पण तुझ्या अंगाला हा वास कसला येतोय, काय गरज आहे का? असा घाण वास तुझ्या शरीराला का आला? तो ऋषी म्हणाला, हे माझं मागच्या जन्माचं पाप आहे. विषय संपला होता. पण यांनी खोदून परत विचारलं, असं कोणतं पाप तू केलंस की ज्या पापाच्या योगानं तुझ्या अंगाला ही दुर्गंधी आली? त्या ऋषीने हसत सांगितलं, मागच्या जन्मात मी ब्राह्मणाच्या पंक्तीवर देखरेखीला होतो, त्यांना दम देत होतो, त्याचा पाप गोष्ट संपली सांगायची. महाभारतात गोष्ट आहे. त्या कृतकर्माचं पाप मला आता भोगायला लागतंय. तेव्हा मी मला कळलं देवाने आपल्याला इथं का आणलं. दृष्टांत संपला. आता सुद्धा पंगत होईल जेवणचा, आता कीर्तन संपलं की. आबा, असा माणूस ठेवू नका. माझं कीर्तन संपलंय. याचं उत्तर एक आहे, शरभंग ऋषी काय, गंधमादन ऋषी काय, यांना वाणी पवित्र करता आली पण काया पवित्र करता आली. पण वारकरी संतांनी ती करून दाखवली. कीर्तन चांग, कीर्तन चांग, म्हणजे माने परिवार जो आहे, हा माने परिवार आजच्या दिवशी हा 1 दिवसीय उत्सव करतो आणि गेली अनेक वर्ष मी या उत्सवाला येत आलेलो आहे. अभावानच 1 वर्षी माझे वडील गेले तेव्हा मला येता आलं नाही. पण आबांची श्रद्धा आणि आबांचा लोकसंग्रह किती मोठा आहे हे आजच्या उपस्थितीवरून दिसतंय. संपूर्ण परिसरात मुंबई पासून माणसं आली कीर्तनाला, मुंबई पासून. पण या सर्वांना मी धन्यवाद अदा करतो. एक 5 मिनिटात वारकरी संप्रदायाचे उपासक आणि ज्याने आयुष्यभर भजन केलं, जवळपास 3 तपाचा कालखंड त्यांनी भजन केलं,
अशा एका साताऱ्यातल्या महनीय व्यक्तीचा गौरव महाराजांच्या हस्ते होणार. मला खूप आनंद झाला. मी त्या संबंधी बोलेल 5 मिनिटांनी. ज्ञानेश्वर खाली बसा. आणि लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण प्रमोदजी महाराज, त्यांना बरेच दिवस झालं फार मोठी अशी उच्चतम पदवी प्राप्त झाली, पण ह्या कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही क्षमता न अभिमान मानता आपल्या सर्वांच्या मध्ये अतिशय प्रेमाने येतात आणि जे आपल्याला तत्वज्ञान पाहतात त्याबद्दल माने परिवारांच्या वतीनं प्रथमतः मी महाराजांचं शतशः ऋणनिर्देश करतो. आणि आताच महाराजांनी आपल्या स्वतःच्या कीर्तनामध्ये सांगितलं की एवढं मोठं आपल्या सर्वांचं अतिशय सर्वांचं जे आमदार आदरणीय श्रीमंत श्री बाबा महाराज ये इथपर्यंत आले आणि ते तुम्ही महाराजांना सांगेन, तुम्ही आता जे कीर्तन सांगितलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली उभी आजच नाही, मी जन्माला आल्यापासून वैकुंठवासी महासाहेब यांच्या बरोबर असंख्य व्यासपीठावर आम्ही जी ज्ञानेश्वरी पारायण केली ती ज्ञानेश्वर महाराजांची उभी सार्थ आजही आमच्या अतिशय सर्वांच्यावर प्रेम करणारे महाराजांनी बाळाची चाली जाणून माता पाऊल घाली. वडिलाला कळतं की आपलं पाऊल मोठं आहे, पण बाळाचं जसं पाऊल असावं अशा बाळाच्या पावलाबरोबर चालतात तेच खरे वडील असतात. तसे आज आमच्या सर्वांचे अतिशय वयानं लहान असले तरी अतिमानानं महाराजसाहेब इथं आले, त्याबद्दल त्यांनाही मी प्रथम शतशः धन्यवाद घालतो. त्याचबरोबर आणि त्याचबरोबर आदरणीय अविनाश कदम आपल्या, त्याचबरोबर नगरपालिकेचे सभापती रवींद्रजी डोणे साहेब यांचाही सत्कार होत आहे. या बापू बापू थांबा जरा. प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं त्याचबरोबर माने ब्रदर्स यांच्या विद्यमाने दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका मान्यवर व्यक्तीला गौरवण्यात येतं. मागच्या वर्षी त्या प्रभागातील एक निष्ठावंत वारकरी ज्यांनी 50 वर्ष वारकरी भजन केलं असे परमश्रद्धेय साप्ते बुवा यांना गौरवण्यात आलं. बुवांचं भजन जेवढं प्रसिद्ध तेवढा बुवांचा चहा प्रसिद्ध. महाराज चहाचं दुकान इतकं सुंदर होतं, मी कधी चहा पित नव्हतो, पहिला चहा त्यांच्या दुकानात पिला. हे तुम्हाला त्यांचं नाव बुवा मिलन, त्यांच्या दुकानाचं नाव मिलन आहे, दुकानाचं नाव
मिलन. आणि त्यांना कुणीही तुकाराम बुवा साप्ते म्हणून ओळखत नाही, बुवा मिलन, म्हणूनच कदाचित मिलन. असं एक अद्वितीय व्यक्तिमत्व साताऱ्यातलं. त्यांचा गौरव मागच्या वर्षी झाला आणि यावर्षी ज्या व्यक्तीची निवड झाली ते साताऱ्यातलं एक मोठं भूषण आहे. काही माणसं झाकलेली असतात, त्याला झाकली माणकं म्हणतात. हे झाकलेलं माणिक शेजारी बसलंय की ज्यांचा जलतरंग ऐकण्यासाठी ताजमहल हॉटेलमध्ये शेकडो परदेशी पाहुणे येतात, जे आपल्या दररोज आहे. पण बापूंचा ताजमहल मधला जलतरंग ऐकण्यासाठी परदेशी पाहुण्यांनी गर्दी करावी असं एक व्यक्तिमत्व शेजारी बसलं. 36 वर्ष त्यांनी भजन केलं आणि संगीताच्या मैफली केल्या. आज त्यांना गौरवण्यात येतंय महाराजांच्या हस्ते. त्यांचं मानपत्र जे आहे तेवढं मी वाचतो आणि तदनंतर महाराज साहेबांनी त्याला शुभेच्छा द्याव्या. समारंभ संपला. भक्ती परायण श्री लक्ष्मण रामचंद्र चव्हाण, मापरवाडी, सातारा. सप्रेम जयहरी. विनंती विशेष. गोब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या सातारा नगरीत आपल्या संगीत कलेचा गौरव करताना आम्हास आनंद होतो आहे. अवघी सातारा नगरी आज आनंदाने बहरली आहे. संगीत रत्नाचा हा गौरव पाहून कृष्णामाईलाही आनंदाचे भरते आले आहे. बापू आपला जन्म पिताजी रामचंद्र आणि मातोश्री कृष्णाबाई यांच्या पवित्र कुशीत चव्हाण घराण्यात मापरवाडी येथे झाला. जगरहाटीप्रमाणे आपले शालेय शिक्षण झाले. बालपणापासूनच आपणास संगीताची आवड होती. त्यात आपणास ग्वाल्हेर घराण्याचे माननीय यशवंतराव जोशी, प्राध्यापक लक्ष्मण प्रसाद जयपूरवाले यांच्यासारखे संगीत शिक्षक लाभले. किराणा घराण्याचे खासाहेब नियाज अहमद आणि खासाहेब फयाज अहमद यांच्याकडे आपण संगीताचे पाठ केले. त्यामुळे आपल्या गायकीमध्ये जयपूर आणि किराणा या दोन घराण्याचा संगम दिसून येतो. बापू आपणास कैलासवासी हरिभक्ती पारायण खाशाबुवा कोकाटे, रामकृष्ण जोशी, राजाराम पराडकर, पंडित चतुर्भुज राठोड यासारख्या संगीतातील दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. आपली संगीत साधना अपूर्व आहे. आपणास अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने संगीत अलंकार या पदवीने विभूषित केले आहे. आपली स्वरयात्रा अखंड चालू आहे. मान्य बी.आर. देवधर, मान्य ब्रिजभूषण काबरा यांच्याकडून आपण जलतरंग, सतार आणि दिलरुबा, हवाई गिटार यांचे शिक्षण घेऊन त्यात प्रभुत्व संपादन केले आहे. बापू आपण वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू सद्गुरू धुंडा महाराज देगलूरकर यांच्याकडून वारकरी पंथाची दीक्षा घेतली. आपण वारकरी झालात. संगीताला भजनाची जोड मिळाली आणि आपले संगीतही कृतार्थ झाले. आज वारकरी संप्रदायात आपले संगीत भजन ही भाविकांना अपूर्व अशी पर्वणी असते. बापू सारखळ येथील जाधव घराण्यातील सौ शकुंतलाबाई यांचे समवेत आपला विवाह झाला. संसार वेलीवर 3 फुले उमरली. आपले चिरंजीव नंदकुमार यांनी आपला संगीताचा वारसा परंपरेने जोपासला आहे. आपल्या यशामध्ये आपल्या कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या या संगीताच्या कारकिर्दीचे वर्णन करावे तेवढे थोडे आहे. मुंबईतील हॉटेल ताज मधील आपले जलतरंग त्यास उस्ताद अल्ला रखा खान आणि उस्ताद झाकुर हुसेन यांनी साथ करावी. अपूर्व योग. त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला केलेला गौरव ही आपल्या कीर्तीची विजय पताका आहे. बापू आपल्या या संगीत कारकिर्दीचा आम्हा सार्थ अभिमान आहे. गेली 50 वर्षे आपण संगीत सेवा करीत आहात. त्या सेवेप्रित्यर्थ हे गौरवपत्र आपणास कृतज्ञतापूर्वक प्रदान करीत आहोत. स्वीकृत कार्याकरता आपणास दीर्घ आयुरारोग्य लाभो ही रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग चरणी प्रार्थना. कळावे सेवेशी श्रुत होय ही विज्ञापना. धन्यवाद. वाचन झालेलं आहे. आता त्याचबरोबर फक्त महाराज साहेबांनी 2 शब्द आशीर्वाद द्यावे तेवढी त्यांना विनंती करतो. आदरणीय प्रमोद महाराज, त्याचप्रमाणे ज्यांचा आपण इथं गौरवपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला, जे संगीत क्षेत्रात आणि वारकरी क्षेत्रात एक साताऱ्याचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलं असे आपले सर्वांचे मान्य बापू आणि ज्यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला
ते आपले सर्वांचे लाडके आपले शिल्पाबा माने आणि सर्व त्यांचे कुटुंबीय नगरसेवक अविनाश कदम, राजू भोसले, रवींद्र फडणवीस, तसेच आमचे बाबा महाराज जोडीकर दोघं आपण आता इथे एका ठिकाणी आलेलो आहे. मी म्हणजे ते बाबा महाराज सातारकर वेगळे, मी वेगळा, तुम्ही तिसरे, 3 महाराष्ट्रात आपण 3 जण आहे. तिघांची क्षेत्र म्हणजे दोघांची एकसारखे, माझं वेगळं आहे ते नशीब आमचे बाबा महाराजांनी सर्व वारकरी संप्रदायातील सन्मान्य इथं या कार्यक्रमाला आलेले सातारकर बंधू, माता भगिनींनो, आताच प्रमोद महाराजांचं सुंदर असं कीर्तन त्यांचं आपण सगळ्यांनी ऐकले आणि त्यांनी त्यांच्या कीर्तनातनं शेवटचे 2 काही ह्याच्यातल्या गोष्टी सांगितल्या. कोणाला ती भीमाची गोष्ट जी सांगितली त्याच हे घेतो की कुठल्या गोष्टीमध्ये उगाच म्हणजे खोदून विचारायचं नसते किंवा उगाच अंगावर घेण्याचा प्रकार घ्यायचा नसतो. ते मला वाटते या ठिकाणी पण उगाच फार लांब लचक काय बोलून तुमच्यासारखी एवढी सगळी आणि प्रमोद महाराजांसारखी एवढी मोठी माणसं असताना उगाच काहीतरी बडबडणं आणि भाषण बघणं योग्य संयुक्ती होणार नाही. तर माझ्या म्हणजे काय बुद्धीची इथं पूर्णपणे मूल्यमापन उगाच इलेक्शनचं भाषण पाहिजे तेवढं तिथं प्रमोद महाराज आले तर मग मी तिथं ऐकणार नाही इलेक्शनच्या भाषणाला. तिथं त्यांच्या पुढे आणि तुमच्या सगळ्यांच्या पुढे उगाच काहीतरी जे क्षेत्र ज्याचा आपला अभ्यास नाही आणि माहित नाही म्हणण्यापेक्षा ज्याच्यात आपल्याला काही हे नाही त्यात उगाच जास्त बोलणं हे योग्य ठरणार नाही. मी बापूंचा इथं सत्कार झाला त्याबद्दल आपले माने कुटुंबियांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की आपण एवढ्या एक ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला ज्यांनी या सातारचं नाव आपल्या पद्धतीनं कुठेही गाजावाजा, कुठेही जाहिरातबाजी आणि स्वतःकडे जे काही कला गुण आहेत, जे काही स्वतः परिश्रम करून जे त्यांनी मिळवले त्याचं कुठेही जे जाहिरातबाजी न करता ज्यांनी साताऱ्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पोहोचवलं असं आपल्या बापूंचं इथं मानपत्र देऊन प्रमोद महाराजांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते इथं सत्कार आपण घडवून आणला. ते मी खरं म्हणजे माझं भाग्य समजतो. त्यांना पुढे सुद्धा मी मनापासून माझ्यापेक्षा वयानं फार मोठे आहेत, अनुभवानं मोठे आहेत, त्यामुळं बाबा महाराज म्हटले की आशीर्वाद द्यायचं माझं वय नाही आणि तेवढी माझी पोच सुद्धा नाही आहे हे सुद्धा मी इथं सांगू इच्छितो. पण मी मनापासून शुभेच्छा त्यांना देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि त्यांच्या आता सांप्रदायिक ह्याच्यामध्ये त्यांनी दीक्षा घेतली तर त्या ह्याच्यात त्यांना समृद्धीचं त्यांचं हे जावं एवढी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मगाशी प्रमोद महाराज म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला यायचे आणि मला वाटतंय त्यावेळेला ते सुद्धा तिथे येऊन शांत बसत असतील, भाषण करत नसतील. तसं मी पण इथं आपलं प्रमोद महाराजांचे कीर्तन चाललंय त्यामुळे आलोय. मग कुठल्या महाराजांसमोर कुठल्या महाराजांनी थांबवलं हे मला सुद्धा माहिती आहे, त्यामुळे या महाराजांसमोर जास्त बोलणं आणि जास्त हे करणं उचित नाही असं माझं मत आहे. त्यांचं ऐकायला आपण आलोय मग त्यांचं 4 शब्द जे आम्हाला सगळ्यांच्याच गरजेचे आहेत आणि ज्याच्यामुळं नक्कीच जे आपलं सगळ्यांचंच भावी आयुष्य ज्याच्यामुळे उज्ज्वल होणार आहे असं त्यांचंच आपण सगळेजण जास्त ऐकूया एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलू इच्छितो. परत एकदा आपल्या माने कुटुंबियांचा आणि सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. आमच्या आबांनी बोलवलं म्हटलं गेलं गरजेचं होतं. आज आलो नसतो तरी मग ती वर जायला लागतं मला प्रचाराला
आणि मग तिथं त्यांनी थोडीफार गंमत केली तरी आमचं थोड्या थोडक्यात आमच्या गमती होतात ते कारण तसं चुकवता येत नाही, कारण राजवाडीच्या पुढे असतं त्यामुळे दुसरा रस्ता पण नाही चुकवून जायला. आणि त्यांचा व्यवसाय पण असा भारी आहे की ते बसल्या बसल्या माणसाला कामाला लावू शकतात. म्हणजे त्यामुळं आणि ग्रामीण भागातला व्यवसाय म्हणजे तिथं सगळ्यांपर्यंत पोहोचलेला व्यवसाय आहे. तंबाखूचं त्यांचं जे आहे, मला वाटतं परळी भागातला तर कोण त्यातनं येऊन गेलाय किंवा तिथे येत नाही असं परळी भागातला येऊन पण नसतं. त्यामुळं या माणसाला अंगावर घेऊन चालत नाही. मी सुरुवातीला ज्यावेळेला आमचे संबंध आले तेव्हापासून लक्षात घेतले. त्यामुळे त्यांचे कधी शक्यतो शब्द मोडत नाही. शक्यतो म्हणण्यापेक्षा कधी आतापर्यंत मोडलेलं नाही. आता पहिल्यांदाच यावर्षी त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं आणि दरवर्षी हा कार्यक्रम तिथं पार पडतात. मग मी मनापासून त्यांना पण त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यक्त केला. पण आबांना मी एक सांगणार आहे, आबाशी माझं भांडण होतं. आबाने मला काय बांधून घेतलंय माहितीये का? मी महाराजांकडे काही मागणार नाही, मी अत्यंत तृप्त आहे. ज्ञानोबराला मी रबराचा चेंडू मागितला, तिने मला सोन्याचा दिला. रबराचा मागितला, तिने सोन्याचा दिला. महाराजांकडे काही मागायचं नाही, पण मागायचं माझ्याकरता नाही. आता आबांनी मला बांधून घेतलं की दर रथसप्तमीला तुम्ही आलं पाहिजे, असं महाराजांना म्हणतो आपणही दरवर्षी. त्याच्यापेक्षा काय मागणार आहे? ते तुम्ही मला बांधून घेतलं, त्यांना नाही बांधलं. हा पुरस्कार एका चांगल्या कलावंताचा करावा, महाराजांनी यावं एवढंच मागणं आहे. बापूंना मी बोला म्हटलं, पण बापू म्हणले मी बोलत नाही, मला बोलता नाही येणार. म्हणून तुम्ही बोलू नका, तुमचा जलतरंग बोलेल, तुमची संवादिनी बोलेल. बापूने एवढंच सांगितलंय माझ्या कानात, महाराज तुम्ही सांगा, हा सत्कार माझा नाही, हा माझ्या कलेचा सत्कार आहे, असं बापूचा निरोप आहे. बापूने आपलं मनोगत व्यक्त केलं माझ्या कानामध्ये. या संपूर्ण आनंदामध्ये एक खेदाची घटना सांगून मग आरती करायची. वारकरी संप्रदायाचे एक फार मोठे तत्वचिंतक आणि आमच्यावर खूप प्रेम करणारे असे प्रातस्मरणीय, अवंदनीय, हरिभक्तीपरायण गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख यांचा सायंकाळी 5 वाजता देहावसन झालं. नागपूरचे निवृत्ती महाराज देशमुख यांचं आता देहावसन झालं. आळंदीहून मला फोन आला. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं कर्तव्य आहे.